शेवटचं लेक्चर आहे. तर पंचपक्षीशास्त्र हे विशेष करून दक्षिणेतील तामिळनाडू मधील लोकप्रिय असं शास्त्र आहे, ज्याचा उपयोग आपण शुभाशुभ वेळ तसंच प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी करतो. पंचपक्षीशास्त्र हे महाभूतांशी खूप समानता असलेलं शास्त्र आहे. आणि त्याचा उपयोग करून आपण आपल्या आपल्या कुठला पक्षी आहे, नक्षत्र आणि पक्ष याचा विचार करून निश्चित करून त्या त्याचा विचार करून आपण आपलं भविष्य इथे सांगू शकतो. तर मी सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या लेक्चरला सुरुवात करावी. थँक्यू सर. थँक्यू मुकेश सर. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. सर्वांचं स्वागत आहे. पहिल्यांदा कुलकर्णी मॅडमचं स्वागत करतो. त्यांनी आता आपल्या वर्गाचं स्वागत केलेलं आहे आणि इत्यादी सर्व मान्यवरांचं स्वागत आहे. त्यामध्ये मुकेश भाऊ आहेत, कुलकर्णी मॅडम आहेत, कुबल मॅडम आहेत, देशमुख मॅडम आहेत, हळदणकर मॅडम आहेत, सर्व कुलकर्णी आहेत आणि इत्यादी सर्व मंडळींचं स्वागत आहे. मुकेश भाऊ आहेत. तर आता आज आपला हा शेवटचा अभ्यास वर्ग आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व तऱ्हेचं जे ज्ञान आहे ते शिकवलेलं आहे. पक्ष, वार, पक्षी, नक्षत्र, त्याच्यानंतर राशीमधले स्पेशली आपण जे हाऊसेस होते त्याच्याबद्दल विचार केला होता. म्हणजे कुठल्या घरामध्ये कुठलं आपण पहिल्यांदा शिकलो होतो त्यावेळेला तसा विचार केला होता. त्यानंतर जे काही पक्षी आहेत ते कुठले पक्षी गोचरमध्ये ऍक्टिव्ह आहेत किंवा त्यानंतर गोचरमध्ये त्यांची अवस्था कशी आहे, तर त्याला ऑप्शनल सुद्धा तसं सांगितलं होतं. एखादा पक्षी जन्मता म्हणजे ज्या वेळेला जे वार असेल त्या दिवशी जर मृत पावला असेल तर दुसरा पक्षी पर्टिक्युलर टायमिंग मध्ये तो जर तिथे ऍक्टिव्ह असेल तर त्यावेळेला त्याचं कार्य आपण विचार करून घ्यायचं. अशा सगळी भूमिका जी आपण मला वाटतं 8 ते 9 लेक्चर मध्ये सगळ्यांना सांगितली होती, समजावली होती. आता आपल्याला पाहायचं आहे की त्या ठिकाणी जेव्हा तुम्हाला जसं आता मॅडम चार्ट लावतील तर त्याबद्दल काही प्रश्न असतील किंवा समस्या असतील तर आजचा शेवटचा क्लास आहे. तर कारण का की आता दुसरे पण क्लास मला चालू करायचे आहेत. वास्तूचा क्लास चालू करायचा आहे आणि त्याच्यानंतर बेसिक ऍस्ट्रॉलॉजी चालू करायची आहे. तर त्याकरता म्हणून तिथे आता हा क्लास साधारणतः मला असं वाटतं तुम्ही सगळेजण व्यवस्थित शिकला असाल असं मला वाटतं. आता पुढे जाऊन तुम्ही काय करायचं आहे, कसं बघायचं आहे, ज्यांनी ज्यांनी मेसेज केले होते त्यांना नोट्स पाठवलेले आहेत. काही लोकांनी मेसेज केले नाही तर त्यांना मी पाठवू शकलो नाही. तर ही तारीख आहे 11/12/1999. मग आता ही आपण एक प्रश्न कुंडली म्हणून नमुना घेतलेला आहे. पंचपक्षी सराव कळलं का? आणि सकाळी 9:38 नोंद करावी एवढं नक्की. आता त्याच्यानंतर जातक पुरुष आहे तर पुरुष जातकावरती तुम्हाला प्रश्नाचा विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे त्याचे प्रश्न कसे सोडवायचे त्यामध्ये नंतर आता मॅडम एकदा पहिला शुक्ल पक्ष आणि वार त्या लोकांना कळू द्या. म्हणजे तिथे शुक्ल पक्ष आणि वार याचा कसा संबंध जोडता येईल. कळलं का? मग आता इथे शुक्ल पक्ष तिथे आहे, तिथे आणि वार शनिवार आहे. आता शुक्ल पक्ष तृतीया हा जो भाग आहे त्याच्यामध्ये पक्ष फार महत्वाचा आहे आणि वार शनिवार आहे. जेव्हा आपण गोचरीचा विचार करणार आहोत फलादेशाचा त्याला तिथी आणि पक्ष आणि वार त्या ठिकाणी शुक्ल पक्ष आहे का कृष्ण पक्ष आहे त्याच्यावरून जो काही पक्षी असेल तो कसा परिस्थितीमध्ये असेल त्याच्यावरती त्याचं भविष्य कथन करायचं असा नियम आहे. वार एवढ्यासाठी की त्या दिवशी शनिवार आहे तर शनिवारच्या दिवशी त्या पक्षाची अवस्था कशी असेल, त्याची ऍक्टिव्हिटीज काय असेल, तो मृत आहे का, जेवत आहे का, काय करत आहे का, तर सगळं काही त्याचा जो भाग आहे. आणि दिवसा आहे का रात्री आहे. मग त्या ठिकाणी आपल्याला कल्पना आहे की जो काही सकाळचा जन्म आहे तर त्या सकाळच्या जन्मामध्ये त्या दिवशी कोंबडा हा पक्षी आहे ना मॅडम, कुठला आहे का आता ते ती कुंडली लावू कोंबडा? का? हो, कोंबडाच आहे. हा ती हा हा, ही काढू ना ती आता. कोंबडी. हा, हा ही काढा, हे सगळ्यांना ठीक कळेल. आहे. ओके.
बघ आता हा त्या ठिकाणी लग्न जे आहे ते कोंबडा आहे, सूर्य कोंबडा आहे, चंद्र कोंबडा आहे, मंगळ कोंबडा आहे, बुध कोंबडा आहे, गुरु गिधाड आहे, शुक्र कावळा आहे, शनी गिधाड आहे, आणि आता ह्या ठिकाणी गुबड जो आहे तो राहू आहे. आणि त्या केतू. केतू काय मला इथून दिसत नाही. केतू पण कोंबड्याचा आहे सर. हा. अच्छा. हा. आता त्या ठिकाणी आपल्याला हा शनिवार आहे आणि त्या शनिवारच्या दिवशी कोंबड्याचं राज्य जास्ती आहे. आता अशा वेळेला त्या ठिकाणी आपली जी काही वेळ आहे तर ती वेळ सकाळची आहे. तर ती सकाळची वेळ असल्यामुळे त्या ठिकाणी कुठला जो पक्षी आहे तो ऍक्टिव्ह आहे त्याच्यावरून आपल्याला भविष्य कथन करायचं असतं. आता भाग असा राहिला की बऱ्याच लोकांचे प्रश्न काही काही वेगळे आहेत. ते परदेशाशी संबंधित असणारा पक्षी कोणता असेल तर त्यावेळेला प्रश्न कसा निवारण करायचा असा सगळा भाग आहे. बरं, आता हे शुक्र गुरु बुध वगैरे जे काही ग्रह दर्शवलेले आहेत तर ते कोणत्या स्थानामध्ये आहेत त्याच्यावरून त्या स्थानाचा विचार करून आपल्याला पुढे जायचं आहे. शेजारी तुमच्या उजव्या हाताला तारीख लिहिली आहे 11/12/1999 आणि त्या ठिकाणी तिथे सकाळी 9:38 शुक्ल पक्ष आणि शनिवार 9:38 आहे ना मॅडम? सकाळचे 9:38. हा, मग आता सकाळी 9 वाजून हा. 38 हा बोला. नाही म्हणजे ही बोला. कुंडली राहू देऊ का आता मूळ कुंडली लावती आपली लग्न हा, आता कुंडली? मूळ कुंडली लावा. ओके. 9:38 कोंबडा हा जो आहे ह्याचं तिथे जे आहे तर त्या ह्याच्यामध्ये तो जेवत आहे अशी त्याची भूमिका आहे. त्याच्यानंतर शासनकर्ता जो गिधाड आहे तो त्याच्यामध्ये 9:30 ते 10:18 पर्यंत आहे. 9:30 ते 10:18 पर्यंत म्हणजे आपल्याला शासनकर्ता जो काही पक्षी आहे तो कोण आहे तर गिधाड आहे. मग त्याच्याच जातक आपल्याकडे आलेला आहे, त्याच्याच अंतर्गत आपल्याला प्रश्न सोडवायचे आहेत. आता ते प्रश्न सोडवताना इथे मकर लग्न आलेलं आहे. तर लग्न सुद्धा आपण दिलं होतं तर ते कोणतं होतं तर लग्नाचा विचार करतेवेळी तिथे कोंबडा होता. त्यानंतर ह्याच कुंडलीच्या आधारावरती जातकाने ही एक सॅम्पल कुंडली आहे, लक्षात घ्या, नमुना आहे, म्हणजे त्या ठिकाणी आपण सराव क्लास करतोय. तर त्यावेळेला तिथे चंद्र, मंगळ, केतू, लग्न हा जो भाग आहे तो सगळं करताना तुम्हाला ते नक्षत्र, तो पक्षी, तो पक्ष हा सगळ्या गोष्टीचा विचार करून नंतर जातकाचा प्रश्न कोणत्या स्थानासंदर्भात आहे तर जातक जर समजा षष्ठ स्थानाचा विचार केला तर मकर लग्नाला षष्ठ स्थान हे बुधाकडे येतं, भाग्यस्थान हे बुधाकडे येतं. मग त्या स्थानाला त्याचा पक्षी कोणता हे परत सांगतो, त्या स्थानाला त्याचा पक्षी कोणता त्याच्यावरती त्याचं पूर्णपणे जे वर्णन आहे किंवा फलादेश आहे तो अवलंबून असतो असा नियम आहे. मग इथे गुरु शनीची युती आहे, चतुर्थ स्थान आहे, त्यांचं नक्षत्र कुठलं आहे, भरणी आहे का अश्विनी आहे, तर त्या ठिकाणी भरणी अश्विनी एकच पक्षातला असेल तर त्यावेळेला येणारं गिधाड आहे का त्या ठिकाणी घुबड आहे हा गिधाड. सगळा विचार आपल्याला. हम्म. गिधाड आहे तर घुबड आहे असं म्हणजे तिथे मोर पण येऊ शकतो, कळलं का? तर मग असा विचार करायचा आणि त्याच्यावर त्याला फलित करायचं. आता राहिला प्रश्न असा आहे की जेव्हा ही कुंडली बनवलेली आहे ही कुंडली सरावची आहे तर त्यावेळेला आकाशात म्हणजे पक्षाचं कुठलं राज्य होतं त्यावरून आपल्याला फलादेश करायचा आहे. आता जर कोणाला ह्याबद्दल काही प्रश्न विचारायचा असेल तर तो प्रश्न तुम्ही विचारू शकता. त्याच्यावरती आपल्याला प्रश्न उत्तर घेऊन बऱ्याच वेळेला आता कसं आहे की आपली मला वाटतं 9 ते 10 व्याख्याने झालेली आहेत. तर त्या 9 ते 10 व्याख्यानामध्ये तुम्हाला कळणं गरजेचं होतं. काही लोकांनी क्लास अटेंड केले, काही लोकांनी नाही केले, तर काहींची चुकामूक झाली असेल तर टेलिग्रामला क्लास दिलेले आहेत. सुरुवातीचे क्लास जे आहेत ते त्याच्यामध्ये रेकॉर्ड केले नव्हते म्हणून दिलेले नाही. आता जसं की तुम्हाला जे स्थान असेल त्या स्थानातला प्रश्न असेल तर त्यावेळेला तुम्हाला तो ग्रह, तो पक्षी, तो ग्रह कुठल्या स्थानाच्या बाबतीमधला आहे. जसं आपण नेहमी पाहतो की पंचम स्थान कोणाकडे आहे तर पंचम स्थान शुक्राकडे आहे. मग शुक्राचं पंचम स्थानपेक्षा शुक्र हा ग्रह कुठल्या स्थानात आहे आणि त्याची अवस्था म्हणजे त्याला पक्षी कोणता मिळालाय त्याच्यावरून
पुढे जाऊन त्याचा फलादेश करायचा असतो, असा नियम आहे. जर बरं इथपर्यंत कळलं नाही का तुम्हाला, का कळलेलं आहे? कारण आता क्लास मला दुसरा चालू करायचा आहे, तर तुमचं काय मत आहे की आणखी पंचपक्षीचं जास्ती हे वाढवायचं आहे का पोर्शन? हा बोला मॅडम. हा नमस्कार. आपल्याला समजा ओके जर या कुंडलीवरून पाहायचं असेल की या जातकाला नोकरी कधी लागेल, तर हे कसं फाईन. पाहिजे, कसा विचार हा करायचा? आता त्यावेळेला तुम्हाला जातक आपल्याकडे आलेला आहे. आता असं समजा मॅडम की जातकाची कुंडली जन्मता आहे, एक आपण असं मानून चालू, बरोबर आहे? आणि जन्म त्यावेळेला कुंडली आहे. हा जन्मकुंडली आहे असं मानून चालू. हा. आणि ज्या वेळेला जातक तुमच्याकडे आलेला असेल, तर त्यावेळेला त्या जातकाचं आत्ता तुमच्याकडे आगमन झालेलं आहे, तो काळ त्यावेळेला तुम्हाला पुन्हा एक कुंडली बनवायची असते त्या उदित लग्नावरती. कळलं का? त्या उदित लग्नावरती जेव्हा कुंडली तुम्ही बनवाल आणि त्या कुंडलीमध्ये असणारे पक्षी जसे असतील तसे त्या दिवशी असणारी तिथी, त्या दिवशी असणारा वार आणि त्या दिवशी असणारा पक्ष, म्हणजे कृष्ण पक्ष आहे का शुक्ल पक्ष आहे, हा विचार करायचा. आणि तिथी एवढ्यासाठीच आहे कारण का की कृष्ण पक्षामध्ये पण तिथी येते आणि शुक्ल पक्षामध्ये पण तिथी येते, म्हणून त्याचा विचार केलेला आहे. आता ह्याच्या पुढे जाऊन जर समजा जातकाचा प्रश्न वर्तमान जातकाचे जे काही प्रश्न असतील ते सोडवायचे असतील, तर त्याला तुम्हाला त्यावेळेची कुंडली मांडणं, त्यावरती पक्षी ठरवणं, त्यावेळेला ते पक्षी तो वार असेल तर त्यावेळेला ते राज्य तो कालावधी हा कोणत्या पक्षाच्या अधिपत्याखाली आहे आणि त्या पक्षाची अवस्था काय आहे. तो जर फिरायला गेला असेल तर आपलं काम होणार नाही. त्यानंतर तो जेवत असेल तरी सुद्धा दर्जा कमी होतो. तो जर शासन करता असेल म्हणजे तो तिथे प्रेझेंट असेल, आणि तो जर मृत असेल तर आपल्याला तिथे त्याला काही देता येणार नाही. पक्षी झोपला असेल तरी सुद्धा आपल्याला त्याच्यावरती कुठल्याही तऱ्हेचा भाग जो आहे तो त्याच्यामध्ये हे करता येणार नाही. मॅडम कुंडली काढायला तर बरोबर जरा, मी त्याच्यावरती तिथे तुम्हाला उत्तर देता येणार नाही. आलं लक्षात? आणि मग मूळ कुंडलीचा षष्ठेश आता मिथुन आहे, म्हणजे बुध आहे, तर त्याचा पक्षी आहे कोंबडा. तर मग त्याचा त्या प्रश्न कुंडलीशी कसा विचार करायचा नाही काय? नाही, आता भाग असा आहे मॅडम, जेव्हा प्रश्न कुंडली जातकाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर हवं असेल, दोन पद्धती आहेत. याच्यामध्ये मूळ पत्रिकेमध्ये जातकाचं जे जीवनमान आहे ते त्याला तसंच भोगावं लागेल, तसाच त्याचा व्यवहार असेल, तसंच त्याचं वागणं असेल, तशीच त्याला फलितं मिळतात आणि मिळत असतील. मग तो 1999चा जन्म असो, 2001चा असो किंवा 1972चा असो, तर ती पत्रिकेमध्ये त्या पत्रिकेमध्ये आपण बदल करू शकत नाही. पण जेव्हा तो प्रश्नकर्ता आपल्याकडे येतो त्यावेळेला आकाशामध्ये कुठल्या पक्षाचं राज्य आहे आणि त्याची अवस्था काय आहे, तर ती अवस्था आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर हे देता येतं. म्हणजे त्याचं प्रश्नाचं उत्तर, जर तो प्रश्न उत्तर जर चुकीचं असेल, म्हणजे त्या ठिकाणी पक्षाची अवस्था चुकीची असेल, तर त्यावेळेला तुम्हाला एक ऑप्शन असा आहे की एखादं कार्य करण्यासाठी तुम्हाला एक चांगला मुहूर्त, चांगली वेळ तुम्हाला जर गरज असेल तर त्यावेळेला तुम्ही ती पोस्टपोन करू शकता आणि नंतर मग दुसऱ्या पक्षाची किंवा त्याची अवस्था ही तुम्हाला त्या 2 तास 28 मिनिटांमध्ये चेंज करता येते. म्हणजे त्याला टायमिंग करता येते. म्हणजे एखादा पक्षी जर मृत अवस्थेमध्ये असेल तर ते सूचना तुम्हाला देणं गरजेचं आहे. तो झोपला असेल तरी सुद्धा नॉट परमिटेड. तो जर जेवत असेल तरी सुद्धा तेवढं काही हे नाहीये. पण तो शासन करता असेल, मग आता शासन करता जो पक्षी आहे तो जर कोंबडा असेल तर त्याचं फलित तुम्हाला देणं गरजेचं आहे, त्याच्या अवस्थेप्रमाणे आणि कोंबड्याच्या शक्तीप्रमाणे. कळलं? धन्यवाद सर. धन्यवाद. मी विचारू का एक, म्हणजे ह्या मॅडमच्या प्रश्नाला अनुसरूनच विचारू का? हा, तर हा विचारा. त्यांनी नोकरीच्या संदर्भात विचारला. आणि इथे आपल्या मूळ कुंडलीत इथे एकही ग्रह नाहीये. आपण त्याचा मिथुनचा स्वामी म्हणून बुध बघत आहोत, पण आपण असं काय म्हणतात भावमध्याचा पण विचार करतोय. मग तिथला आपण भावमध्य काढला तर ते मृग 4 म्हणजे गिधाड येतं तिथे.
पण मग आता आपण गोचरीचा विचार केला तर म्हणजे कुठलाही ग्रह ह्या स्थानामधून जाताना, आता इथे गिधाड पक्षी आलाय म्हणून त्या जातकाला नोकरीच्या संदर्भात काही त्रास होईल असं पण आपण सांगू शकतो का? मग आता त्याच्यामध्ये तुमच्याकडे सोय आहे हम्म. की तुम्हाला मूळ पत्रिका वाचून त्याला पूर्णपणे कुंडलीचं विवेचन करायचं आहे का किंवा द्यायचं आहे का, हा हा कळलं का? हा. दुसरा भाग असा आहे की तुम्हाला फक्त नवीन कुंडली बनवून त्याच्या प्रश्नावरती उत्तरं द्यायची आहेत का, हा एक भाग आहे. बर. पण मूळ कुंडली जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीची बनवतो, त्याची जी ग्रहस्थिती असते हा. ती ग्रहस्थिती पूर्णतः त्याच्या जीवनामध्ये जशी लागू पडते, हम्म. तर त्यामध्ये ऑप्शनल म्हणून आपण तिथे प्रश्न कुंडलीचा विचार केलेला आहे. होय. तर ती ऑप्शनल प्रश्न कुंडली सोडवताना जो पक्षी येईल त्याला गृहीत धरून तसाच फलादेश करता आला पाहिजे. जर जातक इन बिटवीन त्या पोर्शन मध्ये 2 तास 28 मिनिटांमध्ये आलेला असेल आणि तो पक्षी जर स्वतः मृत असेल, बरोबर. म्हणजे तो कालावधी तर असू शकतो, नाही असू शकत असं नाही. होय. आणि त्यावेळेला तुम्हाला शिफ्ट व्हायचं आहे राईट साईडला, त्या ठिकाणी इत्यादी ग्रहांची इत्यादी पक्षांची मदत घेऊन त्याच्यामध्ये सिलेक्टेड टायमिंग आहे. तर ते सिलेक्टेड टायमिंग जे आहे तर ते इन आवर्स मध्ये पण नाही, मिनिट्स मध्ये आहे. तर त्या मिनिटाच्या याच्यामध्ये तुम्हाला त्या चांगल्या पक्षाची जी अवस्था असेल, मग तो जर त्या ठिकाणी जेवत असेल किंवा तिथे शासन करत असेल तर त्याला जास्ती प्रभाव आहे. पण तो जर झोपत असेल, फिरायला गेला असेल, मृत असेल तर त्याच्यामध्ये आपण जातकाचा प्रश्न निर्णयात्मक होणार नाही. जरी जातक हा असं म्हणाला, पण जातकाला जर एखादं ऑप्शन, नवीन कार घ्यायची आहे, नवीन एखादी गोष्ट विकत घ्यायची आहे, घर शिफ्टिंग करायचं आहे, त्याला आणखी कुठेतरी प्रवास करायला जायचंय, तरी सुद्धा तुम्हाला एक चांगल्या अवस्थेतला पक्षी हा सजेस्ट करता आला पाहिजे. मग आता जर समजा एखादं वैर असेल तर त्या ठिकाणी गिधाडाचा वापर करता येतो, आपण आता पहिला पण शिकलेलो. पण ज्याला स्मूथ आपण म्हणतो तर त्याच्यात सगळ्यात जास्ती प्रभावी जो आहे तो मोर आहे. मग त्या मोरावरून जर तुम्हाला त्याचा फलादेश द्यायची इच्छा असेल तर तुम्ही त्याला सांगू शकता, तुला ह्या पोर्शन मध्ये हे जे टायमिंग आहे तर त्याच्यामध्ये कसं आहे मॅडम की 2 तास 28 मिनिटं, म्हणजे समजा आज आपण जर विचार केला तर त्या ठिकाणी 120 आणि 28 148 जी मिनिटं आहेत त्याच्यातले 5 भाग केले तर त्याच्यातला 5वा भाग जो असेल तो पण त्या पक्षाची अवस्था नियमानुसार ठरलेली आहे. तर आता त्या अजून पक्षाची एक प्रश्न असा की म्हणजे मोर तर हवाच, म्हणजे आता असायला पाहिजे पण मे बी येऊ नाही शकत. आता इथेच जर आपण उदाहरण घेतलं तर आपल्याला मोर काही आलेला नाहीये, पण धनस्थान आणि तृतीय स्थानात मोर ह्याच्यात आलाय भावमध्यात. तर समजा तो आपण थोड्या वेळाने विचार करूया. पण म्हणजे धनस्थान शनीचं आहे, कुंभ रास आहे, आणि तृतीय स्थान गुरुचं, मीन रास. पण ह्या दोघांचे अधिपती चतुर्थात बसले आणि ते गिधाडामध्ये बसले. तर मग आता ह्या जातकाला धनस्थानाचा, तृतीय स्थानाचा आणि ह्या चतुर्थ स्थानाचा, ऍक्च्युअल फक्त आपण मूळ कुंडलीचा विचार केला, आपण हे गोचर थोड्या वेळाने बघूया जरा. तर मग ह्याला इथे त्रासच होणार का? फक्त ह्या भावमध्यातनं जाताना समजा तिथे मोर आलाय तर हा बरं, हा बोला बोला, तुमच्या आला प्रश्न लक्षात, मला काय विचार. असं आहे मॅडम, भाव मध्य आपण केव्हा घेतो तर भाव मध्याची एक जी काही कल्पना आहे किंवा जी प्रोसेस आहे तर भाव मध्याचा प्रोसेस वरती आपण ग्रहाला गृहीत धरत नाही. नाही धरत, बरोबर. कारण का की त्याचा जो बिंदू आहे, आता उदाहरण सांगतो तुम्हाला की भाव मध्य जर समजा वृश्चिक रास आहे तर वृश्चिक राशीतला ज्येष्ठा नक्षत्रातला 16° 50 कलेचा भाव आला तर 16° 40 कलेला नक्षत्र बदलतं आणि 16° 50 कलेचा भाव येऊ शकतो, नाही येऊ शकत असं नाही. मग त्यावेळेला त्या पर्टिक्युलर तुम्हाला नक्षत्र बिलॉंग टू नक्षत्र, त्या नक्षत्रावरती असणारा पक्षी, शुक्ल पक्ष किंवा कृष्ण पक्ष, ह्याच्यावरती जास्तीत जास्त शोध घेऊन भर देऊन नंतर तुम्हाला भाव मध्याची जी काही फलित आहेत ती तुम्ही त्याच्यावरती विचार करू शकता. पण तेव्हा तुम्हाला ग्रह
विचारात घेता येणार नाही. अच्छा. भावमध्य हा जो पार्ट आहे ना मॅडम, हा. तो फक्त प्रत्येक वेळेला बघा, आता आपण नेहमी शिकलेलो आहोत. मी तुम्हाला परत एकदा सांगतो की ज्या वेळेला वृश्चिक लग्न असतं आणि ते 15 डिग्रीच्या पुढे जातं, त्यावेळेला दशम भाव जो असतो तो दशम भाव कमी कमी होत जातो. हो, सांगितलंय तुम्ही हे. हा सांगितलेलं आहे. आणि हा जो भाग आहे हा काही पुस्तकामध्ये लिहिलेला नाही की तो कमी का होतो. ह्याच्यावरती उत्तर सायंटिफिक काय, तर त्यावेळेला तुम्हाला जर खगोल माहिती असेल, ऍस्ट्रॉनॉमी माहिती असेल, तर त्यावेळेलाच तुम्ही ते हे करू शकता की हा भाव कमी कमी का होत गेला. तर पर्टिक्युलर त्या राशींची जी व्यवस्था आहे किंवा जी बनलेली आहे, तर जसं सिंहराश ही जी निर्माण झालेली आहे त्याच्यापासून इत्यादी राशींचा जन्म झालेला आहे. पण वृश्चिक रास ही म्हणजे सिंह राशीच्या कॅटेगरी मधली आहे. पण मग इथे आपण ऐका ना, हे मग गुरु आणि शनी गिधाडमध्ये आलेत ना, तर त्यामुळं त्या जातकाला त्या स्थानांसंबंधित म्हणजे फळ मिळण्यासाठी खूप कष्ट करायला लागतील, असं तर आपण म्हणू शकतो की नाही. हा. येस येस. हा. पण भावमध्य नाही, हा हा जर ठीक आहे ना, तुम्हाला भावमध्य नाही, भावमध्य न वापरता पण मी असंच म्हणते, कारण तिथं ग्रह नाहीये. मग ग्रह नाही म्हटल्यावर आपण त्यांच्या स्वामींचा विचार करायला हवा ना, की त्यांना कुठले पक्षी मिळाले, मग त्या दोघांना पण. एक 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 मिनिट अरे. एक मिनिट हा. एक हा. मिनिट थांबा हा. थांबा. हा. तिथे तुम्हाला ग्रह किंवा ग्रहाचा स्वामी वगैरे की हे नाही. पर्टिक्युलर तो नक्षत्र बिलॉंग टू कोण, तो पक्षी, हा, नाही त्या ते मान्य आहे पक्षाचं ना. नक्षत्र. हो, पण मग हा आता हे आपल्याला जर धनस्थाना संबंधी आणि तृतीय स्थाना संबंधी म्हणजे हे सांगायचंय जातकाला, त्या स्थानांसंबंधीच फलित, तर मग त्याच्यासाठी काय करायला हवं मग. सांगतो तुम्हाला परत हा. मॅडम, हा. की एक फलादेश तुम्ही फक्त भावमध्यावरती देऊ शकता. हा, मग त्याच्यामध्ये तेच ग्रहांचा म्हणलं. वापर करायचा नाही. नाही एक मग. मिनिट थांबा. हा. 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 मग तिथे हे जे शास्त्र पहिल्यांदा जे बनलेलं आहे त्याचा बेस काय, तर पहिला बेस आहे नक्षत्र. हो. पहिला बेस ग्रह नाही आहे. नाही नाही नाही, नक्षत्र आहे, बरोबर आहे. हा. नक्षत्र. त्याच्यानंतर शुक्ल पक्ष आहे का कृष्ण पक्ष, हा सेकंड पार्ट आहे. होय. होय, महत्वाचं. त्याच्यानंतर जेव्हा गोचरीमध्ये वापरायचा आहे त्यावेळेला वार आहे. वार. येस. हा, आपण प्राथमिक जेव्हा पहिली कुंडली बनवतो तिथे वाराचा विचार केलेला नाही. नाही केलं, बरोबर आहे. ठीक आहे. गोचरीच्या मग वेळेसच आता केलं. मग आता जर समजा तुम्ही कुंभ राशीच्या बाबतीमध्ये विचार केला आणि कुंभ राशीचं नक्षत्र 20 अंशाला पूर्वा भाद्रपदा नक्षत्र येतं, कळलं का, 20 अंशाला. मग त्या 20 अंशामध्ये असणारा पक्षी भावमध्याच्या अनुसार तो पक्षी तिथे विदाउट एनी प्लॅनेट, बट नक्षत्र यू हॅव टू फॉलो. हा, बरोबर आहे ना. त्या नक्षत्रानुसार आपण तिथला पक्षी बघणार आणि मग म्हणजे एखादा ग्रह जेव्हा त्या ह्याच्यावरून जाणार, मग फलित तेव्हा ग्रहाचा नाही. नाही. अच्छा, एक त्याचा. मिनिट, आपल्याला नेमकं काय करायचं आहे, तर मूळ कुंडलीतले ग्रह बनवायचे आहेत का, हा भाग आहे. बर. त्याच्यानंतर सेकंड ऑप्शन आहे की राष्ट्राधिपती, याला वाक्य कसं आहे, राष्ट्राधिपती मंगळ हा समजा शततारका नक्षत्रामध्ये आहे, तर शततारका नक्षत्रामध्ये चांगला पक्षी सुद्धा आहे, वाईट पक्षी सुद्धा आहे. पण तो अकॉर्डिंग टू तिथी, अकॉर्डिंग टू शुक्ल पक्ष और कृष्ण पक्ष, बरोबर. असं आहे. हो ना. हो, कळालं. छान छान. कळलं का. होय. थँक्यू. म्हणून तिथे जर समजा आपण जेव्हा आता सर्वतोपरी चक्रामध्ये पण आता परवा क्लास घेऊ, तर त्यावेळेला आपण हे करणार आहोत, तर त्यावेळेला तुम्हाला अशा तऱ्हेचा विचार करूनच भविष्य सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे, करणं आवश्यक आहे. बरोबर आहे. कारण मग इकडे आता सर. हा, बोला बोला बोला, कुलकर्णी मॅडम बोला. हा. सर, एखाद्या याच्यामध्ये समजा जाता गुरु आणि जर शुक्र आला असतं, गिधाड आणि जर कावळा असते, तर कसं सांगायचं आपण. आता कसं आहे मॅडम, की गुरु आणि शुक्र हे शुभग्रह आहेत आणि जर समजा त्यांना गिधाड हा पक्षी मिळाला समजा, तर त्या गिधाडाचाच अंमल त्या ग्रहांवरती असेल.
ते त्याप्रमाणेच वागतील. म्हणून बघा, आता हे शास्त्र कनेक्टिव्हिटी आहे. जर आपण पहिल्यांदा विचार करतो पूर्ण राशीच्या बाबतीमध्ये, जेव्हा आपण प्राथमिक शिकतो त्यावेळेला, त्याच्यानंतर आपण पुढे जातो आणि मग नक्षत्र शिकतो, त्याच्यानंतर थोडं पुढे जातो आणि नवमांश शिकतो. तर नवमांश बरोबर हा आहे. कसा निर्माण होतो, तर नक्षत्रामध्ये असणारी जी कॅव्हिटी आहे, देर आर 4 कॅव्हिटीज. तर अकॉर्डिंग टू डिग्री तुम्हाला ती कॅव्हिटी निश्चित करायची असते आणि त्याच्यावरती तुमचा जो काही जी रास असेल, जे नक्षत्र असेल, त्याच्यावरती ते ठरतं की हा भाग्यांश आहे का, भोग्यांश आहे का, विचक्षणांश आहे का, पापांश आहे का, की क्रोधांश आहे का, वगैरे वगैरे वगैरे. कळलं? इट कम्स अंडर नवमांश. पण आता जर समजा तुम्ही ज्या वेळेला म्हणताय की गुरु आणि शुक्र हे शुभग्रह आपण मानतो की नाही, पण दोन्ही पक्षी वेगवेगळे असतील तर गुरुला समजा गिधाड असेल आणि शुक्राला कावळा असेल तर ना, मग ते त्याचं फलित वेगळं. ते त्याचं फलित विचारते मी वेगळं, तुम्हाला. त्याचं फलित वेगळं. पण पण दे आर एका टू एका गेदर. ह्याच्यामध्ये असतील तर चतुर्थामध्ये असतील तर काय करायचं आपण? ऐका, चतुर्थामध्ये असतील ना, तर मॅडम कसं असतं, ग्रहाची मांडणी. आता चतुर्थामध्ये मला तुम्ही नक्षत्र सांगा, त्या नक्षत्रामध्ये लग्नस्थान कोणतं आहे, तर चतुर्थ स्थान बनेल ना. हा. मग लग्नस्थान कोणतं आहे? धनु लग्न पकडू. लग्न आता आता आताच नाही मी आपलं मला प्रश्न पडला म्हणून विचारते. हा हा हा, हरकत नाही. मी कुठलं लग्न धरू तुम्ही सांगाल ते धरतो. कन्या कन्या लग्न पकडा. कन्या लग्नाला चतुर्थामध्ये येणारी रास धनु आहे. कळलं का? त्याच्यामध्ये पूर्वाषाढा नक्षत्र आहे. आता पूर्वाषाढा नक्षत्रामध्ये गुरु शुक्र आहेत का मूळ, आणि पूर्वाषाढामध्ये गुरु आणि शुक्राचं हे आहे, तरी सुद्धा त्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर पक्षी हा सारखाच असेल. मॅडम तुमच्याकडे चार्ट असेल तर बघा, पूर्वाषाढा आणि आणि मूळ घुबड आहे सर. आहे ना. कोंबडा आणि घुबड. कोंबडा आणि घुबड घुबड आहे ना. आहे. मग आता तुम्हाला ठरवायचं आहे की घुबड पकडायचा आहे का कोंबडा पकडायचा, आणि तो ग्रह पकडायचा. अच्छा, म्हणजे आपण ठरवू ते पक्षी पकडायचा जे असेल तो पक्षी, आपण नाही असे, ठरवायचं. म्हणजे त्याच्यामध्ये येईल तो पक्षी म्हणजे. येस. जो चांगला असेल तोच घ्यायचा ना. अरे आले का? नमस्ते मॅडम. मॅडम नमस्कार. नमस्ते नमस्ते. सगळ्यांनी नमस्कार करा बाबा. माझं झालं. हाय सर. मॅडम नमस्ते. नमस्कार मॅडम. माझा नमस्कार भाऊ मॅडम. नमस्कार. मी उशिरा आले. नमस्कार मॅडम. नमस्ते मॅडम. नमस्ते मॅडम. नमस्ते नमस्कार सर्वांना. मॅडम. नमस्ते. आमचा नमस्कार नमस्कार स्वीकारा. मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्ते नमस्ते नमस्ते. नमस्कार मॅडम. नमस्ते सर. नमस्ते मॅडम आल्या की कसं नमस्कार मॅडम. काय सर. नमस्ते नमस्ते सर्वांना. नमस्ते. नमस्कार मयूर आहे जो ना. चांगला पक्षी असेल तो चांगलं फळ देईल ना हो सर. हो. सर एक विचार- विचारू का? आता बोला. मगाशी कुबल मॅडमनी जे विचारलं होतं की धनस्थान, तृतीय स्थान आणि चतुर्थ स्थान, तर इथे धन लग्नामध्ये कुंभ रास आहे, आपलं सॉरी मकर रास आहे, तर त्याचा मला काही शनी आहे, मग लग्नाचाही त्यावेळेला विचार करायचा का? नाही, म्हणजे आता बघा. चारही भावांचा विचार करायचा का? शेवटी जे चार हे ठिकाणी जे जे पक्षी आलेत ते विचारात घ्यायचे का असं? ऐका बघा, आता मकर राशीमध्ये आणि कुंभ राशीमध्ये मिळून किती नक्षत्र आहेत, तर 5. हा. कसे आहे, तर मकर राशीचा आरंभ जो होतो तो त्रिपाद नक्षत्राने उत्तराषाढा, बरोबर आहे. मग श्रवण लागतं, ते का. मग धनिष्ठा लागतं, मग धनिष्ठा परत कुंभ राशीत जातं, मग शततारका लागतं, मग शततारका लागतं. म्हणजे उत्तरा, श्रवण, धनिष्ठा, नाही का, शततारका आणि पूर्व भाद्रपदा. 5 नक्षत्र येणार की नाही? असं आहे. मग 5 नक्षत्राच्या 2 राशी तयार झाल्या. आता कशा सांगतो तुम्हाला, त्याच्यावरती चर्चा करूया. कशा, तर शेवटी एक रास 2.25 नक्षत्राची हे निश्चित आहे. 2.25 4.5 झाले. एक त्रिपाद आहे, एक द्विपाद आहे, एक चतुष्पाद आहे. मग त्या ह्याच्यामध्ये कुंभ राशीमध्ये चतुष्पाद नक्षत्र आहे शततारका. मकर राशीमध्ये चतुष्पाद नक्षत्र आहे श्रवण. मकर राशीमध्ये त्रिपाद नक्षत्र आहे उत्तरा. कळलं का? आणि धनिष्ठा नक्षत्र हे द्विपाद आहे. आणि परत कुंभ राशीमध्ये त्रिपाद नक्षत्र जे आहे ते पूर्व भाद्रपद.
पूर्व भाद्रपद आहे. मग आता जे 5 नक्षत्र जी आहेत तर त्या 5 पक्षांना तुम्ही एका नक्षत्रामध्ये टाकलं तरी सुद्धा यदा कदाचित पक्षी बदलतील ना, यदा कदाचित. अच्छा. मग त्या पक्षाचा तुम्हाला त्या ठिकाणी विचार विचार करायला करायला हवा. हवा. आलं लक्षात सर. टेक्निकल मॅडम जोपर्यंत ऍस्ट्रॉलॉजी येत नाही, एनी काइंड ऑफ ऍस्ट्रॉलॉजी म्हणजे कुठली, हो तोपर्यंत तुम्ही त्याचं पूर्ण उत्तर देऊ शकणार नाही. जसं आता मगाशी मी स्पष्ट केलं की हो भावमध्य हो कितीही तुम्ही प्रोसेसिंग मध्ये गेलात तरी शास्त्रीच्या वरती आणखी एम एच्या नंतर BA काय असेल ते, तरी सुद्धा भाव का बदलतो याचं गणित तिथे सांगितलं जात नाही. का गणित करत जातं पण का बदलतो. गीता सावंत. हा सर नमस्कार. नमस्ते. सांगितलं सर जातं कोणीच का शिकवत बदलतो. नाहीत. नाही ते शिकवत हा नाहीत. हे आता सगळे ना गणित जे कॅल्क्युलेशनची पद्धती आहे तीच फॉरवर्ड होते. टेबल ऑफ येस हाऊसेस घ्या, जे लिहिलेलं आहे त्याप्रमाणे भाव बदलतील. त्याचं जे बेसिक तुम्ही जसं सांगताय 15 डिग्री क्रॉस झाल्यानंतर वृश्चिक राशीमध्ये मग ते कमी कमी होत जातं. हे जे बेसिक गणित सर कोणीच नाही शिकवत. तेच म्हणतो बहुतेक ना. येतच नाहीये ना सर. शिकलेलेच नाही ते शिकवणार कसे. आता तुम्ही मला सांगणार की गीता तू शिकव, तर मला येतच नाही तर मी शिकवणार काय सर. तेवढ्या पुरतच झालेलं आहे सर की जेवढं आपल्याला आवश्यकता आहे तेवढंच शिकवायचं, त्याचीच फीस घ्यायची. सो एनिवे कोण बऱ्याच शिकवत लोकांनी नाही सर. मला फोन केले होते की ह्या गीता मॅडम एवढ्या हुशार आहेत तर त्या कोण आहेत. मी म्हटलं त्या बाबा त्यांनी फार मोठी अभ्यासक्रम केलेला, तेवढा माझ्याकडे कपॅसिटी नाहीये. सर असं काही नाहीये. तुम्ही होरा शिकवता, मी सिद्धांत शिकलेली आहे, होरा शिकलेली नाही. संहिता त्याच्यानंतर शिकेन ठीक आणि आहे. गणित येतं मला फक्त. बरं एनिवे आता कोणाचे प्रश्न काय आहेत. सर एक विचारू. हा बोला. सर आपण गिधाडाचा वापर केव्हा करायचा याच्याविषयी दोनदा चर्चा झाली. पण समजा आपल्याला इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू काही खरेदी करायच्या असतील तर आपण त्या छोट्याशा स्लॉट मध्ये करू शकतो. तर त्याच्यासाठी कोणता पक्षी उपयुक्त ठरेल. इलेक्ट्रॉनिक्स आयटम जो आहे हा शुक्राच्या अंतर्गत आहे. आता त्या ठिकाणी इट इज अ स्मूथ हे आहे. तर घुबड हा स्मूथ प्लॅनेट हे आहे, बर्ड्स आहे घुबड. आता गिधाड खरेदी करायचं असेल तर तुम्हाला रणगाडा खरेदी करायचा आहे का, बुलडोजर खरेदी करायचे आहे का, तुम्हाला गिधाड पाहिजे. आवश्यकता. बुलडोजर काय करेल आणि मायक्रोचिप्स काय करेल, आणि मायक्रोचिप्स काय करेल. बघा मायक्रोचिप्स, आता तुम्हाला मी एक उदाहरण सांगतो. हल्लीच्या ज्या गाड्या आहेत त्या जर बंद पडणार असतील तर मायक्रोचिप्स 1 तास अगोदर ऑर्डर देते, इन्फॉर्मेशन देते की गाडी बंद पडणार आहे. इट इज कॉल्ड मायक्रोचिप्स. कळलं. म्हणून हल्लीच्या ज्या काही सर्व मोटार आहेत, मोटर्स आहेत किंवा गाड्या आहेत तर त्याच्यामध्ये मायक्रोचिप्स जी लागते तर ती सगळी इन्फॉर्मेशन देते. त्याला मॅन्युअल ऑपरेटिंग बिलकुल नाही. ते ऑल इलेक्ट्रॉनिक्स आहे, डिजिटल आहे. कळलं. तर तसं गिधाडाकडे जे राक्षसी काम आहे ते गिधाडाकडे. स्मूथ नाही चालला. एखादा टीव्ही विकत घ्यायचा आहे तर तो मोर पक्षी असेल त्यावेळेला जा. कळलं. एखादा कॉम्प्युटर घ्यायचा असेल तर त्यावेळेला जा. म्हणजे आता हा जो भाग आहे हा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि कावळा हा जो पक्षी आहे त्याचा आपण कालखंड कशासाठी उपयुक्त ठरवायचा. नाही आता कावळा हा पहिली गोष्ट म्हणजे एवढा पॉझिटिव्ह आहे का, हा पहिला भाग आहे. त्याच्यानंतर कावळा इतका समजा सॅटर्न. मग जर समजा शनीच्याकडे असणारी जी कार्यपद्धती आहे तर ती जर आपल्याला साकार करायची असेल तर त्यावेळेला तुम्हाला कावळ्याचा वापर करणं गरजेचं आहे. पण कावळा हा श्रेष्ठ पक्षी असा म्हणून सांगता येणार नाही. तिथे सगळ्यात श्रेष्ठ स्मूथ जे आहेत आर्थिकदृष्ट्या संपन्न होणार तर त्यासाठी घुबड आणि मयूर म्हणजे मोर या 2 पक्ष्यांचा जास्तीत जास्त वापर करावा किंवा नशिबात येणं गरजेचं आहे. पहिल्यांदा आपण ज्या कुंडला सोडवलं तर त्यावेळेला सगळा
जो कार्यक्रम होता तो तसा होता. त्याच्यानंतर आपण प्रश्नकुंडली, प्रश्न कसे सोडवायचे तो विषय घेतला होता. प्रश्न सोडवताना तुम्हाला वर्तमान जातक आपल्याकडे आल्यानंतर प्रेझेंट पोझिशन आकाशामध्ये कुठल्या पक्षाचं अधिपत्य आहे, त्याचा ताबा आहे, मग तो कोणी असू शकतो, त्याला तुम्ही काही करू शकत नाही. पण तेवढं एक भाग असा आहे की त्या दिवशी वार कोणता आहे तर त्याला तुम्ही आधार घ्यायचा असतो. कळलं? वार कोणता आहे म्हणून नशीब ज्या वेळेला केलं जातं किंवा वाचलं जातं, माणसाचं नशीब घडतं, तर त्यावेळेला वेगवेगळ्या तऱ्हेने नशीब वाचण्याची ही एक पद्धती आहे. कधी कधी सर असं आढळतं की एखाद्या जातकाच्या कुंडलीमध्ये एकाच भावामध्ये बरेचसे ग्रह अडकलेले असतात. हो, आता येणारच ना. सप्तम स्थानामध्ये 4 पेक्षा जास्त ग्रह अडकले आणि त्या अर्थात त्यांना त्या स्लॉट मधलेच नक्षत्र मिळतात आणि मग त्यांना एखाद्या कावळ्यासारखा किंवा गिधाडासारखा असा पक्षी जर आला, मी गिधाड नाही म्हणत पण कावळ्यासारखा पक्षी आला आणि सप्तम स्थान आहे आणि त्याचा एखादा व्यवसाय वगैरे आहे, तर अशा माणसाला त्या कावळ्याचा काय फलित मिळू शकेल? त्याचा उपयोग होणारच नाही, म्हणजे तेवढा तो पुढे जाणार नाही. कावळ्याचं जे लिमिटेशन आहे बघा, पहिली गोष्ट म्हणजे कावळा कोण हातात घेऊन फिरेल का? काय म्हणाला? हातात घेऊन फिरेल का कावळा? कावळा हा कोणाच्या पकडमध्ये येत नाही. नाही येत. हा, नाही येत का असा भाग. म्हणजे तुम्हाला नशिबाने कुठला पक्षी तुमच्या नशिबात आहे, एक तर तो वार प्रश्नाचं उत्तर देते वेळी महत्वाचा आहे. जन्माच्या वेळेला वाराचा संबंध नाही असं आहे. आता ज्या वेळेला मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो मॅडम, आपल्या भारतामध्ये आगरतळा नावाचं जे ठिकाण आहे ईशान्य पूर्व ईशान्येकडे, तर त्या ठिकाणी सकाळी 3 वाजता सूर्य उगवतो. भारतातच आहे तो. आणि तो सूर्य त्याच्यानंतर 4.5 तासानंतर गुजरातच्या जामनगरला उगवतो. कळलं? मग त्या सूर्याला गुजरातच्या जामनगरला येईपर्यंत 4 तास लागतात. हा खगोल भाग आहे. त्याला कारण काय की तो जो आपण कर्कवृत्तांत वाचतो तो आपण कधी पाहिलाच नाही. टॉपिक ऑफ कॅन्सर आपण कधी त्याचा विचार केलाच नाही. शिकवला का कोणाला बेसिक मध्ये पण टॉपिक ऑफ कॅन्सर कशाला म्हणतात? नाही ना सर, नाही शिकवलं. हा भाग आहे. म्हणून तिथे बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत ना, ह्या टेक्नॉलॉजिकली तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आता तिकडे संध्याकाळी 7 वाजता लोक ढाराळून झोपतात, कारण त्यांना दुसऱ्या दिवशीच्या कामाची तयारी करायची असते. कळलं? म्हणून सूर्याच्या वरती नियम आहेत. लग्नाचे उदित लग्न हे त्या ठिकाणी सूर्य कुठल्या राशीत आहे तो जगामध्ये सगळ्या त्याच राशीमध्ये असतो. त्याच्यात राशी बदल होत नाही, फक्त त्याची उगवण्याचे जे टायमिंग आहे ती पूर्व दिशा आणि ते स्थान आणि ती ग्रहस्थिती रिलेटेड विथ द सन. बरं, कम टू पॉइंट नाव. बोला. हो, कळलं सर. आता हा, आता पहिली गोष्ट म्हणजे आता ही जी पत्रिका आहे ह्या पत्रिकेवरती तुम्ही कुबल मॅडम ज्या सांगतील ते टायमिंग नोट डाऊन करणं, बाकी इत्यादी जे काही तुमचे प्रश्न असतील तर ते प्रश्न तुम्ही त्यानंतर तिथे विचारा, कारण आजचा क्लास मी होताच हा शेवटचा क्लास असेल, कारण का की मला दुसरं पण काम आहे, म्हणजे दुसरा क्लास चालू करायचा आहे. तर त्यावेळेला तिथे मला टायमिंग मध्ये बघा. जर तुम्हाला वाटत असेल की पंचपक्षी आणखी घ्यावा, माझी काही हरकत नाही. कळलं का? तर मी घेईन. सर अजून 2 क्लास घ्या ना पंचपक्षी. येऊ ना, येऊ. हा, बोला. येस. तर आता हे 2-3 कुंडल्या घेऊन हा, आता हे जे माहितीचे टेबलचे पेपर प्राप्त झाले
तर माझी शंका सर अशी आहे की थोडस मला याच्यात गोंधळायला होतंय की समजा शुक्ल पक्ष लिहिलाय, मग शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष असं त्याचं बायफर्केशन केलेलं आहे आणि वारांचं बायफर्केशन दिलंय आणि सकाळ संध्याकाळ असं बायफर्केशन याच्यातून आपल्याला अवेलेबल आहे. पण आता समजा शनिवार आहे, दिनमे कार्य म्हटलंय आणि मग दिनमे कार्य असं कंसात घातलंय, खाली लिहिलंय शासन करना तिथे मयूर आलाय आणि मरणा तिथे गिद्ध आले, गिधाड आले. मग आता शासन करणार जर मयूर असेल तर तो कुठे दिलेला आहे या चार्ट मध्ये, तर सेकंड मध्ये 8:24 ते 10:48 शनिवारी 10:48 पर्यंत शासन करण्यामध्ये घातलेलं आहे. पण त्याच्या छोट्या ह्याच्यामध्ये आणखी तो स्लॉट कमी केलाय की 8:24 ते 9:12 पर्यंत स्वयं म्हणजे तो स्वतः शासन करतो आणि तो उत्तम प्रकारे करतो. म्हणजे ते जरी वरती मयूर लिहिलेला असेल तरी 8:24 ते 10:48 हा पूर्ण कालावधी त्याचा धरायचा नाही, असाच त्याचा अर्थ अभिप्रेत आहे का? सांगतो सगळं एकदम. मी तुमच्या सगळ्या प्रश्नाला उत्तर देईन चांगल्यापैकी, काही चिंता करू नका. भाग असा आहे मॅडम, आपण जेव्हा राशी शिकतो तर राशी 30 अंशाची असते. हो. त्याचे आपण 9 पाठ करतो तेव्हा नवमाशामध्ये प्रवेश करतो. हो. आता त्या राशीमध्ये असणारे जे काही नवमांश आहेत तर ते आपल्या उपयोगातले आहेत का सगळे? आता आपण असा विचार केला की वृषभ रास ही शुभ रास आहे, बरोबर आहे? बरोबर आहे की नाही? आता ह्या शुभ राशीला नवमांश हा पापांशापासून सुरू होतो, मग क्रोधांशामध्ये येतो, मग त्याच्यातला भोग्यांश आपल्याला उपयोगात आणायचा आहे. कारण का की तो भोग्यांश वृषभ राशीला वृषभ नवमांश हा फेवरेबल आहे. तर तो एक स्लॉट आहे, तर ते 9 स्लॉट आहेत, बरोबर आहे? ते 9 स्लॉट आहे. मग इथे 5 स्लॉट आहेत. आता त्या पर्टिक्युलर एका पूर्ण पोर्शन मध्ये म्हणजे 2 तास 28 मिनिटाच्या पोर्शन मध्ये त्यांच्या दुसऱ्या अवस्था ज्या आहेत त्या अवस्था बघून तिथे तुम्हाला परफेक्ट टाइम, जर समजा मोर शासन करता आहे एंटायर 2 hours 28 minutes, ऍग्री? बरं, त्याच मोरामध्ये इत्यादी शासन करता प्रभावी कुठला असेल? उल्लू असेल किंवा मुर्गा असेल, कुठला जो असेल तो स्वीकारावा लागेल. म्हणजे तुम्हाला टायमिंग प्रोव्हाइड करताना एक स्लॉट पूर्णपणे मी तुम्हाला सांगितलं की एक रास ही 30 अंशाची आहे, तसा हा स्लॉट 2 तास 28 मिनिटाचा आहे. त्याच्या इन बिटवीन जर समजा तुम्हाला फर्स्ट स्लॉट आला आणि तोच जर शासन करता असेल, यू हॅव टू एक्सेप्ट इट. तो स्वीकारावाच लागेल, जो असेल तो. मग आता जो फिरायला गेलेला एखादा पक्षी असेल तर तुम्ही त्याला आधार घेऊ शकत नाही, कळलं? फिरायला गेला असेल तर त्याला आधार नाही देऊ शकत, त्याला तुम्ही रिप्लाय नाही देऊ. म्हणून तिथे रिप्लाय करते वेळी तुम्हाला चांगला रिप्लाय करणं, त्याला आपण मुहूर्त सुचवताना, त्याचा प्रश्न सोडवताना यदा कदाचित त्या ह्याच्यामध्ये सांगा की आता तुझा जो प्रश्न विचारलेला आहे तो प्रश्न त्या ठिकाणी निकाली लागणार नाही, असं सांगण्याची आपल्याकडे शक्ती आहे का, बुद्धी आहे का, याचा वापर केला पाहिजे. बऱ्याच वेळेला ज्योतिषांना कडवट भाषा बोललेली आवडत नाही, म्हणून मी ज्योतिष पाहत नाही, कळलं? हो सर. कारण का की तिथे जर चुकीचं काही गोष्ट असेल आणि आपण जातकाला सांगितलं तर काय होईल, तर त्या जातकाच्या जीवनामध्ये थोडे काय याला काही ज्योतिष येते का, मग त्यापेक्षा तिथे आपण चांगलं चांगलं सांगायचं का, तर ते मला काही जमत नाही, कळलं? बरोबर आहे. कडवट ज्या गोष्टी आहेत त्या आपण ऐकायच्या आणि सत्य कथन केलंच पाहिजे. तयारी ठेवली पाहिजे. येस. समजा त्याच्या तोंडावर गोड गोड बोलायचं आणि आपलं सामान विकायचं असेल तर कसं चालेल? त्याला सत्यस्थिती हे तुला कष्ट का आल्यात हे तर पटवणं गरजेचं आहे ना. हो सर. आता असं आहे मॅडम, तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो. एक नियम आहे ज्योतिषशास्त्रातला, असं सांगतो
चंद्र मंगळाचा लक्ष्मी योग होतो, हा लिखित आहे. ऍग्री विथ दॅट, मी सहमत आहे. चंद्र आणि मंगळाची युती जर समजा युतीत असेल, मग ती कुठल्या राशीत असेल त्याप्रमाणे. तर काल एक आमचा मित्र मी त्याकडे 5 तास बसलो होतो. त्याने गेल्या 2022 पासून ते 2002 पासून 2024 पर्यंत, 2002 ला ते लोक नोकरी शोधायला मुंबईत आले होते आणि आज 2024 ला त्यांच्याकडे 1000 कोटी रुपये. किती? 1000 कोटी. येस. त्यावेळेला चंद्र आणि मंगळाची युती त्या बहिणीच्या कुंडलीमध्ये आहे, म्हणून भाऊ श्रीमंत झाला. समजलं? मग आता हे सांगताना पण तुमचं आपलं डोकं वापरलं पाहिजे ना आपल्याला. कळलं? मग तिथे कनेक्टिव्हिटी कशामध्ये येते? तर ती युती मिथुन राशीमध्ये मंगळ चंद्राची आहे. त्या मुलीचं नाव आहे काजोल पारेख. अहो 5-5 हजार कोटी रुपये लोक घेऊन बसले आणि आपण मराठी माणसं 5 रुपयासाठी भांडतो. म्हणजे तिथे कुंडलीचं कॅल्क्युलेशन. मग अशा व्यक्ती, मग त्याच्यानंतर त्याचा मी एक सांगितलं की तुमच्या घरामध्ये कुसुम नावाची व्यक्ती आहे का? ते बोलले हो, माझी मावशी ही कुसुम आहे. त्यांच्याकडे किती पैसे आहेत माहिती तुम्हाला? कोल्हापूरचे आहेत ते. 1000 कोटी रुपये. आपण काहीच पैसे कमवत नाही, आपल्याला पैसे कमवायची अक्कलच नाहीये. आणि कमवलेले पैसे ह्या कानातले त्या कानाला कळू नये. कळलं? 1000 कोटी रुपये डायजेस्ट करायला पण हिंमत लागते. हे महत्वाचं आहे. मग ते बोनस झाल्यावर लोक रस्त्यात नाचतात. अशी परिस्थिती आहे. बरं ठीक आहे. एनिवे, थँक्यू. ओके, बरं नेक्स्ट बोला. आता मी तुम्हाला चंद्रमंगळाच्या, हा बोला बोला. सर, यांचा जो प्रश्न, माझ्याकडे एकच चार्ट आहे जो लास्ट टाइम तुम्ही दिलेला. शुक्ल पक्ष, शुक्रवार रात्रीचं कार्य, शासनकर्ता गिद्ध आणि मरणा उल्लू. ह्या चार्टच्या हिशोबाने ह्यांनी जो प्रश्न केलाय ना सर, त्यालाच मी ऍडिशनल विचारते सर तुम्हाला, की शासनकर्ता गिद्ध हा इव्हनिंगचा टाइम आहे, म्हणजे रात्रीचे कार्य आहे. तर जे आता तुम्ही सांगितलं ना की 2 तासाचा जो स्लॉट आहे, गिद्ध खाना और गिद्ध शासन, हे दोन्ही स्लॉट चांगलेच असतील, राइट? त्याच्यामध्ये सर पक्षी की उपगतिविधियां, उसमें जो, मैं हिंदी में बोल रही हूँ सर, उसमें जो पक्षी की गतिविधियों में खाना और शासन वाला जो टाइम होगा वो फेवरेबल होगा ना सर, यदि हम मुहूर्त दे रहे हैं तो। और यदि कोई व्यक्ति ने प्रश्न इस समय किया है जब वो उप पक्षी मर रहा है, घूम रहा है या सो रहा है, तो उसका कार्य ही नहीं होगा, राइट? नहीं होगा, करेक्ट। हाँ, तो मैं मतलब इस चार्ट को इसी तरह से समझना है ना सर? अहो गीता सावंत, हाँ, तुम्ही बोला जे ना सर. बोलताय ते खरं आहे. नाही नाही नाही, मी सर माझ्याकडे एकच पेपर आहे ना जो लास्ट लेक्चर मध्ये तुम्ही दिले ना. ऐका ना सर, ऐका ना सर. पण ह्याच्यामध्ये तुम्ही जे आता एक्सप्लेन केलं तर मला जे समजले ते परफेक्ट आहे ना सर. कारण ह्याच्यामध्ये जे बाकी स्लॉट आहे, गिद्ध मरणा, गिद्ध घुमना, गिद्ध खाना, ते स्लॉट वाया जाणार. आणि त्या वाया गेलेल्या स्लॉट मध्ये पण उपपक्षी जर फेवरेबल आहे तर तेवढंच मुहूर्तासाठी युज करू शकतो. बाकी हा चार्ट म्हणजे त्या दिवसामध्ये ते 4 तासाशिवाय बाकीचा पूर्ण टाइम वेस्ट आहे सर. अरे बेटा, म्हणून मी सांगितलं की एका जोड्यामध्ये 9 मावश येतात. सर ते कळलं मला तुमचं, ते बरोबर, तुम्ही बरोबर बोललात. मला फक्त ते पूर्ण कॉन्सेप्ट मला समजलं. फक्त हा चार्ट मला तुम्ही जे आता एक्सप्लेनेशन दिलं ना, ते मला फक्त रीचेकिंग करायचं होतं की मला बरोबर समजतंय का. एक पण समजलं ना सर, ते नंतर मला मग कधी पण मला चार्ट भेटले तरी पण आय कॅन डू इट. म्हणजे मला मेसेज कर, मी तुला चार्ट पाठवेन. सर मला फक्त एक प्रश्नाचं उत्तर, म्हणजे एक माझ्या डोक्यामध्ये चालतंय ते असं आहे सर की कावला नावाचा हा जो पक्षी आहे ना, तो शुक्ल आणि कृष्ण पक्षामध्ये सेमच नक्षत्रामध्ये आहे सर. ह्याच्या मागचं गुपित काय आहे? कारण मी भावमध्ये लावलेली. नाही ऐका ना सर. नाही पण सर ते दिलेत ना उत्तरायण, ऐका ना सर,
उत्तराषाढा, हस्तचित्रा, स्वाती आणि विशाखा हे जे 5 नक्षत्र त्याला पर्टिक्युलरली कावळाच का दिलाय? कारण हे माणसं सर कावळ्यासारखीच असतात. ज्या नाही त्या काळासाठी नसते. एक मिनिट असं बोलू नको, एक मिनिट थांब. आता सर सांगतो बोलू मी. काय नको? मी आता अनुभव घेतलाय ना हे पक्षी अरे वाचल्यानंतर. 1 मिनिट यार, लेट मी स्पीक फर्स्ट. आता अमिताभ बच्चनचं स्वाती नक्षत्र आहे, त्याचा पक्षी आहे कावळा. कळलं? हा बरोबर आहे. हा हा. आता कावळा पक्षी त्याच्या चंद्र नक्षत्रातला असला आणि तो भाग्यामध्ये आहे, तरी सुद्धा तो व्यक्ती त्यावेळेला सक्सेस झाला की नाही? हा झाला ना सर, चांगल्या पद्धतीने झाला. बरोबर. आता सांगतो, मी पुढे जाऊन सांगतो. माझ्याकडे हा हिस्ट्रीचं पूर्णपणे हे आहे. ज्या हा वेळेला त्याचा अपघात झाला त्यावेळेला त्याचा पक्षी स्वामी, पक्षी स्वामी, नक्षत्र स्वामी, हा सर लग्न नक्षत्र नक्षत्र स्वामी पक्षी, ना? नक्षत्र पक्षी नक्षत्र पक्षी हा हा डेड होता. हा कळलं मला सर, समजलं मला मग सर. ते त्याची तुम्ही म्हणजे अवस्था पहिल्या लेक्चर मध्ये जे मला सांगितलेलं ना की मुहूर्ताच्या टायमामध्ये तो पक्षी जर मृत अवस्थेमध्ये असला तर तो काहीच कामाचा नाही, ते आता इथे लिंक होते. हा, मग आता त्याला अशीच कनेक्टिव्हिटी झाली. मग त्यावेळेला त्याचा अपघात झाला, त्यावेळेला सुद्धा आकाशामध्ये जो पक्षी होता तो डेड होता, तो त्याचा राशी होता, तो राशीचा हा स्वामी होता. कळलं सर. सर कळलं ना, मेन पक्षी झाला ना तो. कळलं सर. सर हे जे तुम्ही जे शिकवलंय ना, रोज त्याची जर प्रॅक्टिस केली ना तर म्हणजे एक्सिलंट शास्त्र आहे, एक्सिलंट शास्त्र आहे. म्हणजे तुम्हाला बाकी 12, 13, 15 प्रकाराचे ज्योतिष करायची गरज नाही. तुम्हाला फक्त नवग्रह आले, त्याचे कारक कळले, तुम्हाला हे पक्षी समजले आणि तुम्ही डेलीचा सराव करताय 24 मिनिटाचा, मोर देन इनफ सर. आणि तुम्ही सर ग्रेट आहात, तुम्ही जे शिकवताय ना. नाही, मी आपला लहान माणूस आहे, सगळ्यात छोटा माणूस आहे. तर मी तुम्हाला एक सांगू, शिकवणं ही कला आहे आणि शिकवताना विद्यार्थ्यांना देणं हा एक इंटेन्शन असतो. तुमचे जे इंटेन्शन आहेत ना की माझ्या स्टुडंटला कळायला पाहिजे सर, हे ग्रेट आहे. हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आता तुम्ही जे सांगितलं ना की येतं की नाही, लोकांना येत पण नाही, पण जे शिकवत असताना ते इंटेन्शन पण नसतात की स्टुडंटला ते कळायला पाहिजे, म्हणून एवढा सगळा प्रॉब्लेम झालेला आहे की स्टुडंट्सला येत नाही सर. एनिवे, थँक्यू व्हेरी मच सर. मी मेसेज करते तुम्हाला सर. थँक्यू. बर, आता आणखी एनीबडी, दुसरं कोणाला काय विचारायचं आहे? कळलं नाही तर विचारा, त्याच्यामध्ये नाही. हा बोला ना सर. कोणत्या वाराला कोणता पक्षी येतो हे आपण कसं ओळखायचं सर? त्याचं नोट्स आहेत, त्या मी तुम्हाला पाठवणार आहे. मी अनेक वेळा सांगितलं, तुम्ही मला मेसेज करत नाही तर मी कसं पाठवणार? माझ्याकडे सगळ्या लोकांना व्हॉट्सअप करायला 26,000 नंबर आहेत. त्या 26,000 लोक इंटरेस्टेड नाही आहेत, तर त्यांना पाठवून काय करू मी? ज्या लोकांनी पर्सनल मला रिक्वेस्ट केली, रिक्वेस्ट नाही फक्त मेसेज केला, रिक्वेस्ट, आय एम नॉट आस्किंग फॉर रिक्वेस्ट. सर तुम्हाला पर्सनल मेसेज करू का मग व्हॉट्सअपवर? आता मला कसं माहिती ना तुम्ही कोण आहात? आता आम्ही फक्त कुलकर्णी माहिती आहेत. आता इथे 300 कुलकर्णी आहेत माझ्याकडे. सर मी टेलिग्रामला मेसेज करते सर. टेलिग्रामला करणार का व्हॉट्सअपला करा, पण ते मिळाला टेलिग्रामला तर आणखी उत्तम. टेलिग्रामला हस्तलिखित जे पुस्तक असतं त्याचं प्रिंट निघत नाही, ते उघडलं जात नाही. ओनली इंग्लिश मध्ये असेल आणि ते पण टायपिंग मध्ये असेल तरच उघडतं, नाही तर उघडलं जात नाही. पण तुम्ही टेलिग्रामला मला पाठवलं तर मी तुमचं नाव त्याच्यामध्ये व्हॉट्सअपला शोधू शकतो. आणि टेलिग्रामचे मेसेज जे आहेत ना त्याचं स्टोरूम मोठं आहे, 2 लाख तिथे अकाउंट तुम्ही एकत्र करू शकता. 2 लाख. सर टेलिग्रामची लिंक पाठवा ना. सर नाही, लिंक पाठवलेली आहे सगळ्यांना. टेलिग्राम अकाउंट तर तुम्ही आकाशातून घेऊ शकता ना, त्याच्यातून ऍप मधून. सर मला टेलिग्रामला मी तुम्हाला मेसेज पाठवलाय, मला पाठवा. हो, मी तुम्हाला पाठवलंय मॅडम, तुम्ही बघितलं नाही. याचं गोचर जे आहे ना, हा गोचर पण पाठवलंय, तुम्ही मेसेज बघत नाही. सर मी पण तुम्हाला 2दा पाठवले व्हॉट्सअपला, पण तुम्ही पाठवलं नाही अजून. मला तुम्ही ना आमच्या ग्रुपलाच नाही आहेत. मी शोधलं नाव, सर्वटे नाव आहे तुमचं.
नाही नाही, अवसर आहे. अवसर आहे. सरिता अवसर आहे. अवसर. ठीक आहे, तर पाठवीन. हो हो ठीक आहे. सर मला पण द्या ना. कम टू पॉइंट घ्या. आज मी पाठवीन सगळ्याला. आपला विषय बदलतो. बोला सर. पंचपक्षीच्या अजून 2-3 कुंडला घ्या सर. घेईन, मला काय हरकत नाही. हा प्लीज. म्हणजे अजून तितकं पक्क नाही झालं ते सगळं. पक्क होणार ना, का नाही होणार? पक्क आता काय आता म्हणजे सर पक्क इन द सेन्स असा कॉन्फिडन्स नाही वाटत, म्हणून पाहिजेत 2-3 सराव अजून. पहा म्हणजे शक्य असेल तर घ्या, असं जबरदस्ती नाही आहे सर. घ्या 1-2 लेक्चर. ठीक आहे, घेऊ. आता इथे या तुम्ही. हा बोला बोला बोला. आता एकदा बोला. सर, एखादं जातक आलं आणि त्याने विचारलं की माझं लग्न अरेंज मॅरेज होईल का प्रेम विवाह होईल, असं विचारलं तर आपल्याला याच्यावरून उत्तर देता येईल का? हा येईल, सांगतो. आता भाग असा आहे मॅडम की सप्तम स्थानामध्ये शेवटी जायचं आहे. हो. सप्तम स्थानामध्ये समजा एखादा ग्रह आहे किंवा एखादा ग्रह नाही, त्याचा अधिपती हा कोण आहे ह्याच्यावरती तुम्ही सांगू शकता की प्रेमविवाह होईल का होणार नाही. अच्छा. तर त्या ठिकाणी गिधाड असेल तर प्रेम करून पण वाट लागेल. हा बरोबर आहे. प्रेमविवाह होईल. प्रेम आता कमी नाही होत, भरपूर होतं. आता मोर असेल तर प्रेम टिकेल. घुबड असेल तर आर्थिक वाढ होईल. कावळा असेल तर मतभेद होतील. कोबडा असेल तर फक्त तिथे आपल्याला मिळण्यासाठी प्रेम होईल, अपेक्षा. पण खरं प्रेम जे आहे ते मयूरच आहे. मोरच तिथे, म्हणजे पक्षाप्रमाणे तिथे जो येईल पक्षी त्या पक्षाप्रमाणे त्याचं ते फलित सांगायचं. 5 ऑप्शन आहे. बरोबर. ओके, खूप छान सर. मी पुन्हा एकदा मॅडम तुम्हाला मी सांगेन, ऐका. आता ते 4 एप्रिल किंवा 5 एप्रिलच्या दरम्यान आकाशम 2025 त्यावेळेला एका राशीमध्ये अमावस्येला 6 ग्रह येतात आणि बऱ्याच वर्षानंतर येत आहेत. पंचग्रही झाली होती मध्ये, अष्टग्रही 1962 साली झाली होती आणि आता 6 ग्रह एकत्र येत आहेत. त्या दिवशी अमावस्या पण आहे, कदाचित त्यावेळेला ग्रहण पण असेल. आणि सगळे ग्रह जे आहेत ते त्या ठिकाणी एप्रिल महिन्यात तुम्ही बघा आणि ते मीन राशीमध्ये येत आहे. अच्छा, मग त्यावेळेला कसं उत्तर देता येईल सर? एवढे 5 ग्रह जर एका राशीत असा. परत मी सांगितलं तुम्हाला, एका राशीमध्ये नक्षत्र किती आहेत तर 3 आहेत. हो, 3. पक्षी किती येतील तर 6 ग्रहाला पक्षी 2च येतील. 2च येते. हा बरोबर. बरोबर. ही आयडिया बरोबर आहे केली. ओके सर, थँक्यू सर. किती अद्भुत ज्ञान तुम्ही आम्हाला दिलेत सर. थँक्यू त्याबद्दल. थँक्यू. 6 ग्रह एकत्र आहेत म्हणून 6 पक्षी येणार नाही. मला तसंच वाटलेलं. ओके सर. हा ओके सर, थँक्यू. धन्यवाद सर. आता तुम्ही सांगितलं की 6 ग्रह असतील तर 2 पक्षी येतील म्हणून, आणि त्याच्या अपोजिट असे जर 2 पक्षी असले तर मग कसं? त्याच्या अपोजिट होता केतू असेल फक्त. अच्छा. हे जेव्हा सगळे लोक गँग येणार आहे ना, केतू असेल समोर. अच्छा, मग तिथे एकच पक्षी येईल. सर, जेवरती अमावस्या असेल तर ते गिधाड पक्षीच येते ना मीन राशीमध्ये, पूर्वा, उत्तरा आणि रेवती. हा बेटा, पण मी काय म्हणतो की त्यावेळेला कृष्ण पक्ष आहे का शुक्ल पक्ष आहे? 1 मिनिट, वेट 1 मिनिट. जर समजा प्रतिपदा असेल तर तिथी बदलते की नाही? सर, तुम्ही अमावस्यापर्यंत गिधाड असेल ना, तिथी बदलली की मोर आला. तेच प्लॅनेट 4 मध्ये जातील. ते तिथे मी काय म्हंटल तुम्हाला, आफ्टर ऑल किती नक्षत्र आहेत मीन राशीमध्ये? रेवती, पूर्वा, उत्तरा. बरोबर नाही का? मग उत्तरा जर समजा असेल तर उत्तरा भाद्रपदा हे 4 चरणाचं आहे. रेवती 4 चरण. त्याच्यामध्ये
पूर्वा पूर्वाचा एकच भाद्रपदा येणार. जो आहे तर त्रिपाद आहे नक्षत्र, हा बरोबर बरोबर कुंभ राशीमध्ये जाणार. बरोबर पण बरोबर आता बरोबर. ऐक बेटा, 2 मिनिटं ऐक. ज्या वेळेला शनी महाराज जेव्हा येतील हा तर ते पूर्वा भाद्रपदामध्ये शिरकाव करतील. बरोबर आहे. 1-2 रेवतीमध्ये डिग्री बरोबर त्यावेळेला ग्रह नसेल, रेवतीमध्ये बरोबर. प्रतिपदा होते. ओके हा कळलं? बरोबर 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 बरोबर. चंद्रमा रेवतीमध्येच बरोबर. पण सर पक्षी जे ठीक आता आहे. तुम्ही आपण पंचपक्षी पकडलं तर ते ग्रह तर गिधाडामध्येच येणार जर अमावस्या असेल आणि पक्ष प्रतिपदा नसेल तर. परत ते सांगतो प्रतिपदा की असेल हा तेच आहे आफ्टर सर ऑल, समजलं मला. एक मिनिट बेटा सांगतो, एक मिनिट. तिथी बदलण्याचे अधिकार हे रवी आणि चंद्राकडेच आहेत. चंद्राकडे येत. त्यांचं बरोबर अंतर जसं असेल त्याप्रमाणे तिथी बदलेल. कळलं? बरोबर सर आणि बरोबर पक्ष बदलेल, शुक्ल पक्ष किंवा कृष्ण पक्ष. बरोबर 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 सर. म्हणून पूर्णपणे ज्ञान असणं गरजेचं आहे. नाहीतर मी शिकवायला बसलोय आणि मग फळ्यावरती लिहिताना लोक बाण मारतात, माहिती आहे ना. नाही सर ते आपण जर जागतिक पण पाहिलं तर जर पक्षी गिधाडामध्ये आहे तर ते आपण निगेटिव्ह समजूनच चालायचं ना. हा, ते निगेटिव्ह जागतिक ते उलाढाला गिधाडाला ते निगेटिव्हच ते होणार. नशीब आहे, ते नशीब हा आहे ना. सर हम्म. हा. ठीक आहे सर थँक्यू. बर, पुढे बोला. आता ती सर पत्रिका सर याच्यामध्ये गिधाडाला चतुर्थ म्हणजे घर घेताना खूप संघर्ष करावा लागेल ना याला. बघा, परत कारण सांगतो तुम्हाला मॅडम, ऐका. मूळ कुंडलीला जर गिधाड असेल, मूळ कुंडलीला, तर त्या घरामध्ये वास्तव्य करतेवेळी यू हॅव टू फेस लॉट ऑफ थिंग. मनुष्य सतत तणावामध्ये राहतो. आता मी तुम्हाला आणखी एक उल्लेख सांगतो. सप्तमात ऋषभेचा शनी 1972चा जन्म आणि चतुर्थामध्ये मंगळ, शनी मंगळ केंद्रयोग एकमेकाच्या केंद्रयोगामध्ये आहेत 90 डिग्रीमध्ये. शनीची 10वी दृष्टी चतुर्थ स्थानावरती, मंगळाची 4थी दृष्टी चतुर्थ स्थानावरती. जातक आपल्या पत्नीपासून एकदम परेशान झाला आहे. दोघं चांगले, सगळे हुशार आहेत, सगळं आहे, पैसे आहेत. पण जो पुरुष आहे त्याच्यावरती शनीची दृष्टी भाग्यावरती आहे, मंगळाची दृष्टी दशम स्थानावरती आहे. आता त्या मंगळाच्या दृष्टीमुळे त्याचं लग्न आहे वृश्चिक. ऐका, त्या मंगळाच्या दृष्टीमुळे जातक फायनान्शियली साऊंड आहे. पण त्याच शनीच्या दृष्टीमुळे मंगळ तिथे असल्यामुळे त्यांचं घर टेक्निकल लिटिगेशन मध्ये आहे. कुठल्या तर एअरफोर्सच्या फनेलमध्ये ते लोक आलेले आहेत. म्हणून ती टांगती तलवार आहे. कळलं? त्यांना झोप लागत नाही. आणि कधी डीआयजीची नोटीस येईल आणि ते घर तोडायला होते. शेवटचा मजला आहे. बिल्डिंगला नोटीस आली की सगळ्यांच्या लिफ्ट तोडायला लागतील. आता लोक लिफ्ट नसेल तर कसं जाणार सांगा. डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन यांच्या नोटीस आलेल्या आहे. म्हणजे अशा तक्रारी का होतात? खालच्या मजल्यावाले लोक खुश आहेत, बोले इसका घर तुटने दो. कळलं? बोला. आता शनी मंगळाचा केंद्रयोग ऐकला. हा, येस मॅडम. लिफ्टचा काय संबंध आला? हाईट कमी खालच्या करणे, मजल्याच्या सुखी आणि वरच्या मजल्यावरची दुःखी. हाईट कमी करणे, हाईट कमी करणे. हो 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 हो. अच्छा अच्छा. एअरफोर्स एअरलाईनचा हो झोन आहे ना. हो हो, त्यांचं ते असतं. बरोबर आहे. ते लोक तणावामध्ये आहेत. असं आहे. सोसायटीला ऑक्युपेशन सर्टिफिकेट नाही आहे. हे सगळे म्हणजे आता मी ज्योतिष सांगितलं तुम्हाला की मंगळ शनीचा केंद्रयोग काय काय करू शकतो. पण बिझनेस मध्ये इज मास्टर. इन बिझनेस इज अ परफेक्ट. मनुष्य फार चांगला आहे. वृषभ रास आहे. वृषभ राशीमध्ये रवी, शनी, चंद्र हे 3 ग्रह आहेत. 30 एप्रिल 1972 जवळचा गेला. असं असतं. मग कुंडल्या तुम्हाला लक्षात ठेवणं, त्याच्यावरती पक्षी कुठला आला ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
मग तो मनुष्य जे सर्वाइव्ह करतो, सगळं करतोय तो, आणि त्यावेळेला वृश्चिक लग्नाला मकर राशीमध्ये त्या ठिकाणी राहू होता. कळलं का? अच्छा, म्हणून अजून भर पडली. बरोबर आहे. तीन भावंडांचे पार्टिशन झाले, विषय झाले, असं आहे. जबाबदाऱ्या आल्या, सेपरेशन झालं. पार्टिशन सेपरेशन झालं. प्रॉपर्टी आहे पण वादग्रस्त आहे. तर अशा पत्रिका लक्षात ठेवून तुम्हाला अभ्यास करणं आवश्यकता आहे. बरोबर आहे सर. बर, पुढे बोला. आता पक्षाबद्दल बोला. सर मी एक मॅडम, विचारू हा सर. बोला. हा सर, आपण नुसतं समजा प्रश्न पक्षी काढला आणि तो जर त्यावेळेला प्रश्न विचारल्या वेळेला शासन करणं किंवा खाना या ह्याच्यामध्ये असेल ऍक्टिव्हिटीमध्ये, तर प्रश्न विचारल्याचं उत्तर होकारार्थी येईल का, म्हणजे कुंडली न मांडता? बरोबर आहे, सांगतो तुम्हाला मी. सांगतो. प्रश्न फार चांगला आहे. बघा, एखादी व्यक्ती तुमच्याकडे आली आहे किंवा नाही आली, पण त्याला तुम्हाला एक पोर्शन द्यायचं आहे की ह्या घटनेला तुला कामाला सुरुवात केली पाहिजे. तो चार्ट तुमच्याकडे आहे, तुम्ही ठरवू शकता की वेळ चांगली आहे का वाईट आहे. आता त्या 12 तासामध्ये किंवा त्याच्यानंतरच्या 12 तासामध्ये, इथे दिनमान आहे, दिवस आणि रात्र, तर त्यावेळेला तुम्हाला त्याची चॉईस करता आली पाहिजे. आणि वार तेव्हा पाहिजे चांगला. वार जर चांगला असेल तर पक्षी चांगला मिळेल, त्याची अवस्था चांगली असेल, त्याचा 2 तास 28 मिनिटाचा पोर्शन चांगला असेल. हो, नाही तसं नाही. समजा असा प्रश्न विचारलेला आहे की माझे इन्शुरन्स मी क्लेम केलेला आहे, मेडिकल इन्शुरन्स माझ्या ऑफिसमध्ये, आणि तो त्याच्यावर त्यांनी काहीतरी ऑब्झर्वेशन काढले, तर ते मला पैसे मिळतील किंवा नाही, हा प्रश्न ज्या वेळेला विचारला त्यावेळेला तो, किंवा जन्मपक्षी बघितला तर जन्मपक्षी त्यावेळेला शासन करण्यामध्ये होता आणि त्याची उपाय म्हणजे त्याची एक जन्म पक्षी शासन करता असेल तर त्यावेळेला ते मूळ कुंडलीतला फलादेश त्याला सापडेल. कळलं का? अच्छा, हा. पण म्हणजे फक्त केवळ शासन करणं आहे म्हणून काम होईल असं आपण सांगू शकत नाही. नाही, काम प्रश्न कुंडलीला होत असेल तर होणार. कोण आहे त्या पक्षी, कोण आहे? आता तुम्हाला बेनिफिट मिळवायचे आहे तर त्याला घुबड पाहिजे, तुम्हाला आर्थिक मी मोबदला आता समजा मिळवायचा. शनिवारी बघितला प्रश्न आणि शनिवारी दुपारच्या वेळात बघितला, त्यावेळेला जन्म पक्षाप्रमाणे बघितला, म्हणजे मूळ कुंडलीप्रमाणे तो कावळा होता, कावळा आहे. परत आणि मूळ कुंडलीकडे जाऊ नका. बरं, तुम्हाला प्रश्न सोडवायचा आहे. मूळ कुंडली हे अख्खं आयुष्य वाचण्यासाठी आहे, प्रश्न सोडवण्यासाठी नाही. ती आपण कुंडली पहिल्यांदा वाचन झालेलं आहे. ओके, म्हणजे प्रश्न पक्षीच बघायचा अशा वेळेला, प्रश्न जेव्हा तेव्हा. प्रश्नच नाही ना. बरं बरं, ओके सर, थँक्यू. घटना करतेवेळी तुम्हाला ती चांगला पोर्शन पाहिजे. बाबा तुम्ही त्या इन्शुरन्स एजंटकडे जाल, त्याला चांगल्या वेळेला जा की तो तुम्हाला तिथे उपस्थिती देईल किंवा तुम्हाला बसायला सांगेल. कदाचित नाही होत त्यावेळेला, तो उपलब्ध नसेल तर काय करणार तुम्ही? आपलं दुर्दैव. हो, बरोबर. एखादा ऑफिसर सँक्शन करणारा जो आहे तो तिथे उपस्थित पाहिजे ना. हो हो, ते पण आहे. बरोबर. मग सगळ्या गोष्टी विचार करूनच तुम्हाला ठरवाव्या लागतील, अदरवाईज नाही होत असं. ओके सर, थँक्यू. ठीक आहे. बघा, आता काय माहितीये का, तुम्हाला असं वाटतं की हे कॉम्प्लिकेटेड आहे. बिलकुल नाही. काही लोकांना तर भरपूर समजलेलं आहे. कॉम्प्लिकेटेड नाही. कॉम्प्लिकेटेड नाहीये सर, प्रॅक्टिसची जास्ती गरज आहे. पण म्हणजे तुम्हाला कुंडली वाचता यायला पाहिजे तरच त्याचा फायदा होईल. आता आपण कुंडली शिकतो, ड्रायव्हिंग शिकल्यानंतर ड्रायव्हिंग करता आलं पाहिजे ना. अगदी की ज्यांना काही येत नाहीये आणि ते जर पंचपक्षी शिकले तर ते नाही सांगता येणार सर. कुंडली वाचन पाहिजे. मग कुंडलीच्या बेसवरतीच हे आहे. शेवटी नक्षत्र कुंडलीकडेच आहेत ना. हो हो, बरोबर आहे ना. आता कसं असतं मॅडम, पहिली 5 नक्षत्र जी आहेत ना, अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी, मृग, ही 5 नक्षत्र. ह्या 5 नक्षत्र तिथी जे होतात आणि त्याच्यामध्ये
कृष्ण पक्ष का शुक्ल पक्ष, याच्यामध्ये चांगले पक्ष आहेत आणि वाईट हो पक्षी पण आहेत, गिधाड पण हो आहे, मोर पण आहे. मग दुसऱ्याला 6 आहेत, मग काय करणार तुम्ही? असं आहे ना. बरोबर आहे सर. तुम्हाला डिव्हिजन ओळखता आलं पाहिजे. डिव्हिजनचा चार्ट पाठवलेला आहे, मग तो तुम्ही हो हो अभ्यासला नाही तर मिळालेलं मी काय करू? आहे हो. त्याचा जर अभ्यास नाही झाला तर मी काय करू त्याला? खूप वाचन आणि कुंडल्या सोडवायला म्हणजे प्रॅक्टिस पाहिजे तर ते जमेल हळूहळू. आता मला सांगा मॅडम, मी जर इथे हातात पुस्तक घेऊन बसलो होतो, कॅमेरा बंद केला असता आणि तुम्हाला सांगितलं असतं लिहून घ्या, तर ते शोभलं असतं का? नाही 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 सर, काही समजलंच नसतं आम्हाला सर. आणि हा, असं आहे. बरोबर आहे. म्हणून तर काही वेळेला काही शास्त्र शिकवताना लोक माघार घेतात त्याला. कारण काय की त्यांच्याकडे ती कपॅसिटी नाही आहे. हो बरोबर आहे सर. असं आहे. सर एखाद्या मी तुम्हाला गोष्टीचं. सांगू, हा बेटा. सर्वत्र भद्र शिकवताना ना एकच प्रश्नकुंडली आणि एकच जन्मकुंडली पूर्ण वर्ष शिकवत असते आणि वर्षानुवर्ष शिकवत असते. त्यांना जर त्या टीचरला दुसरा प्रश्न केला ना तर त्याला त्याचं उत्तर देता येत नाही. त्याला राग येतो. राग येतो ते दुसरी, पण त्याला येत पण नाही सर. हा राग येतो का येत ओरडतात. नाही, राग येतो का येत नाही, રાગ येत नाही मॅડમ, આવડતું નથી. જે ટીચરે શીખડાવ્યું છે ને સેમ ટુ સેમ આપણે શીખડાવી દેવાનું. અને નવું ક્વેશ્ચન કોઈ કરી દીધું તો પોતે જ પ્રેક્ટિસ કરી નથી તો શીખડાવશે કેવી રીતે? એટલે જ એને ગુસ્સો આવડતું નથી. હા, એટલે એ કહે છે એટલે જ કે ગુસ્સો કરે. તું આવતો નથી, નેક્સ્ટ ટાઈમ થી તું મારા ક્લાસ. શીખવાડે શું આવડે નહીં એને તો. એને આવડે છે પણ એટલું જ આવડે છે જેટલું ઈ પોતે શીખેલો છે, અને જેટલું હા, એ જ. શીખેલો છે એટલું જ શીખડાવે છે. બાકી એનાથી વધારે એ લોકો કાંઈ શીખડાવતા નથી. સર હા. જેવું જ્ઞાન તો એટલે કોઈના પાસે જ નથી સર આજની ડેટમાં, સરની અને એવી રીતે સરની કોઈ જેવું તો શીખવાડતા પણ ક્યાં નથી. નથી સર હા, એ બરોબર રીતે છે. દિલથી કે છે કે નથી આવડતું મને પૂછો, એવું એવું તો કોઈ હિંમતથી કહેતું જ નથી આટલા પણ વર્ષથી. સર જ પણ કે છે. પણ ના, પણ આટલું એ વસ્તુ શાંતિથી કોઈ નથી કહેતું, ના, શાંતિથી. ઘણી 100% તમારી વાત સાચી છે કે તમને નથી આવડતું તો તમે મને પૂછો. આવી રીતે એવું કોઈ કહેવા ટીચર વાળા મેં આજના એવું એક જ કહેવા સર કોઈ જ નથી. જોયા છે. યસ, આ એવું જ સર કહેવા કે વાળા છે કોઈ આવું, જ નથી. અને એટલું પ્રેમથી શીખવાડે છે કે સવાલ જ નથી. બરોબર. ચલો, જય શ્રી કૃષ્ણ. હા, હવે આગળ વધો. ચાલો. सर हा, बोला. सर आपण आता उदाहरण लिहा. त्याच्यामध्ये शुक्र जो आहे त्याला पक्षी कावळा आलाय आणि तो त्या कुंडलीचा पंचमेश पण आहे दशमात. तर त्या व्यक्तीची नोकरी आहे ती त्याच्यामध्ये इंटेलेक्च्युअल लेवल जास्त असेल किंवा असं हो, काही आपण प्रेडिक्ट करू शकतो का? सांगू शकतो. कावळा हा चतुर ग्रह आहे. त्याला इन्फॉर्मेशन अगोदर मिळते एखादी गोष्ट घडत असेल तर. कळलं का? मकर आणि कुंभ राशीचं हे आहे ना, शनीचं वाहन आहे. असं आहे. युक्तिवाद. नमस्ते सर, एक प्रश्न विचार. हा, बोला. तर आपण जसं आर्थिक बाबीसाठी घुबड म्हणतो आणि कावळ्याचं वगैरे असं, तसं मग कोंबड्याचं असं स्पेसिफिक नेमकं तो कसं वागतो असं? नाही, कोंबडा हा जो आहे तो इन्फॉर्मेशन सांगितलं ना तुम्हाला, की त्या ठिकाणी सूर्याच्या सोबत कोंबडा असतो, त्यावेळेला त्याला दिनमान कळतं की तो सपोर्टिंग आहे. तो कोंबडा हा त्रास देणारा पक्षी नाही आहे. कळलं? तो सतत म्हणजे ऍक्टिव्ह असतो. अच्छा. बर, आता असं आहे की तुम्हाला ज्या काही गोष्टी असतील तर थोडासा अभ्यास केला. त्याच्यामध्ये मराठीमध्ये साहित्य नाहीये. मराठीमध्ये साहित्य असतं तर मी तुम्हाला दिलं असतं. मला काही तसा प्रॉब्लेम नाही. आता मला लिहायला दिलेलं आहे तर ते टायपिंग करायचंय. टायपिंग केल्यानंतर मी तुम्हाला देईन. कळलं? पुढे आणखी काही प्रश्न आहेत? काही लोकांच्या डोक्यावरून क्लास जातो की त्यांना थोडस समजायला उशीर होतो, तेव्हा काही वेळेला सुरुवातीपासून नसल्यामुळे प्रश्न उपस्थित होतात. पण शिका. बोला. आता मॅडम तो जो चार्ट आहे लालवाला, त्याच्यामध्ये आपण सगळं हे केलेलं आहे की कुठल्या ग्रहाला
कुठला हो पक्षी मिळालेला आहे तो होय एक चार्ट आहे, बरोबर आहे. हा हा तो कशासाठी आहे तर हम्म, जेव्हा आपण आपली मूळ कुंडली वाचू हो त्याच्यामध्ये असणारा ग्रह हम्म, हा हम्म, पर्टिक्युलर कुठल्या याच्यामध्ये कुठल्या नक्षत्राशी संबंधित आहे हम्म, हम्म, त्याच्यावरती तो पक्षी जो आहे तो त्या ग्रहाला तशाच प्रमाणे हम्म, तुम्हाला सहकार्य करेल किंवा अपयश करेल, यश करेल किंवा अपयश करेल. हम्म. बरोबर आहे ना. हा. आणि ते म्हणून शनिवारचं बघायचं असेल तर ते गोचर म्हणजे त्यांनी विचारलेल्या प्रश्नासाठी आपण बरं, म्हणजे ऑप्शन काय माहितीये का मॅडम, हा हा तिसरं ऑप्शन असं आहे हम्म, की यदा कदाचित तुम्हाला 1 महिन्यानंतरचा मुहूर्त काढून द्यायचा आहे बरोबर आहे. किंवा एखादं काय आता जसं की बऱ्याच वेळेला आता शेअर बाजाराचं नाव घेऊ शकत नाही, कायद्याने बंधन आहे आता, हो. फार मोठा हे आहे. तर हम्म, त्या ठिकाणी एखादं उचित काम करायचं असेल, आर्थिक धोरणाचं काम करायचं असेल, हम्म, तर त्या ठिकाणी एखादं प्रोडक्शन चालू करायचं असेल, हम्म, एखादा नवीन तुम्हाला व्यवसाय स्टार्टअप करायचा असेल, तर हम्म, अशा वेळेला तुमच्याकडे जर चार्ट उपलब्ध असेल आणि राईट टाइम, होय. आपण चित्रफित कशाला कापतो, हम्म, हम्म. हो ना, का मुहूर्तावर कापतो ना. आपण, हम्म, मुहूर्तावर कापतो ना. हम्म, मग हम्म, त्याला पण काहीतरी मान्यता असते ना. होय. मग तशाच याच्यामध्ये तुम्हाला नवीन प्रोडक्ट लॉन्च करायचं आहे. हम्म, जसं आता इश्यू जे नवीन नवीन येतात, हम्म, तुमच्याकडे मोठं काम तुम्हाला करायचं आहे. हम्म, तुम्हाला एक फिल्म इंडस्ट्रीचा मनुष्य आला आणि त्यांनी सांगितलं की मला पिक्चरचा मुहूर्त काढून पाहिजे होय. आणि त्याचा पिक्चर सक्सेस व्हायचा आहे. तर त्या ठिकाणी आता एक मनुष्य 256 कोटी रुपयाला लॉस झालाय, हम्म, बडे मिया छोटे मिया घालून. मग आता त्या ठिकाणी असे जे लॉसेस होतात त्याला कारण का की त्यांनी चुकीच्या वेळेला समजा तिथे कार्यक्रम सुरू केला असेल हम्म, म्हणून त्यांना एवढा मोठा लॉस झाला. नेटफ्लिक्सने पण त्यांना लॉस नाही घेतलं, ते हम्म, प्रॉब्लेम केला, त्यांच्यावरती रिव्हर्स केस केली 7 कोटी रुपयाची. हे असे सगळे जे काही प्रॉब्लेम होतात तर ते कशामुळे होतात, त्याला आपण मुहूर्त व्यवस्थित देणं. त्याला जर सांगितलं पर्टिक्युलर ह्याच वेळेला पहिलं शॉट कर, कॅमेरा चालू कर, हम्म, पहिला फ्लॅप कर, तर होऊ शकतं. तर तुमच्याकडे याचं कुठल्या प्रश्नासाठी आलेलं आहे हम्म, हे तुम्हाला शोधता आलं पाहिजे, होय. असं आहे. आणि त्याला योग्य पक्षी, हम्म, मग तिथे तो ऍक्टिव्ह पाहिजे, मृत नाही पाहिजे. योग्य पक्षी हा असला तरी सुद्धा बघा, शास्त्र आता समजा जर गिधाड ऍक्टिव्ह असेल तर नॉट परमिटेड. नाही, बरोबर आहे. तर त्याला तुम्हाला ते कार्य करण्याची संधी किंवा तुम्ही योग ते देऊच शकत नाही. त्याला अवॉइड केलं पाहिजे तुम्हाला. मग तुमच्यासाठी डेट दुसरी केली पाहिजे, हम्म, वार दुसरा बदलला पाहिजे. हम्म, हम्म. वार बदलला म्हणजे डेट बदलली की नाही मॅडम. होय होय बदलली ना, बरोबर आहे. हम्म, मग कदाचित तिथे तिथी पक्ष बदलतो, तिथी बदलते, सगळंच दरवेळेला बदलेल. त्या हम्म, वाराला सगळं बदलतं. मग हम्म, तुम्हाला ते टेबलमध्ये शोधता आलं पाहिजे आलं पाहिजे, की बरोबर. एखाद्या व्यक्तीचं कल्याण करायचं असेल तर तुम्हाला अशा वेळेला हे स्टार्टअप कर. बरोबर आहे. तर हा, बोला बोला. एखाद्याला आयव्हीएफ चा वेळ द्यायचा असेल, आयव्हीएफ आहे टाइम एक्झाम. द्यायचा तर कुठला पक्षी घ्यायचा, कोंबडा? बघा परत सांगतो, IAS जो आहे, चतुर प्राणी जो आहे, आयव्हीएफ आयव्हीएफ म्हणजे मूल व्हायसाठी आयव्हीएफ साठी संतती. वेळ द्यायची आहे, हा. पक्षी द्यायचा आहे. मग त्याला मयूर पाहिजे तर किंवा घुबड पाहिजे. कोंबडा कोंबडा पण चालेल. चालेल ना? कोंबडा जास्ती कोंबडा अंडी टाकत नाही पण कोंबडी अंडी टाकते. हा, कोंबडी. कोंबडी नाही याच्यामध्ये, कोंबडा आहे. कोंबड्याचे कोंबडा. नातेवाईक आहेत. अच्छा. प्युर जास्त कोंबड्याचे प्रेफरेबल ना, पण सर तरी जर विचार हा केला तर हा हा कावळा द्यायचा नाही. कावळा तर नाही, बिलकुल कावळा नाही. नाही. विलंब लागेल, विलंब लागेल. विलंब. आता असं आहे मॅडम, बघा, कावळ्याकडे ऊब जास्ती आहे म्हणून तो कोकिळीने टाकलेली अंडी हा त्याच्यावर बसून त्याला असं वाटतं की नाही ही अंडी माझीच होती, म्हणतो ते कोकिळीने बांधले. त्याच्यावरती आपण गेल्या वेळेला सांगितलं होतं की माझ्या घराजवळ झाड आहे, तर त्या ह्याच्यामध्ये की पाऊस जास्ती पडणार आहे. अजून पडतोय ना पाऊस. पडतंय. कावळ्याने हो. अंडी घालून पक्षी उडून पण गेले,
त्यांनी तो घरट तोडून पण टाकला, आपलं काम करायला गेले. आता पुढच्या वर्षी परत येतील. कळलं? मग तसं तुम्हाला सुद्धा एखाद्या व्यक्तीला जर समजा पर्टिक्युलर टायमिंग द्यायचा असेल तर त्यावेळेला तुम्हाला मूळ पत्रिका जर बनवायला त्याची तारखेची बनवली, त्याच्यामध्ये ह्या अडचणी का आल्यात याचं विश्लेषण करा, त्याचा संवाद साधा. नंतर मग त्यांना मुहूर्त पाहिजे असेल तर पंचम स्थान रिलेटेड द कन्सिव्ह. बरोबर आहे? हो बरोबर. मग पंचम स्थानामध्ये त्या दिवशी पर्टिक्युलर एखादा पक्षी त्या राशीमध्ये जर भ्रमण करत असेल त्या नक्षत्रामध्ये त्या वाराला, तर तुम्ही त्याला परमिट करू शकता, अदरवाईज नाही. बरोबर. हे टेक्निक आहे. तर आता याच्यामध्ये सगळेच पक्षी हे पुल्लिंगी आलेले आहेत आणि एखाद्या स्त्रीचा जर गायनिक प्रॉब्लेम असेल तर कसं सांगायचं? आता गायनिक प्रॉब्लेम तरी सुद्धा तिथे बघा, आता मोर आहे. परत सांगतो मॅडम, तिथे तुम्हाला एखादं मूल जन्माला घालायचं तर गिधाडला सांगायचं नाही करू शकत. तिथे गायनिक प्रॉब्लेमला गिधाडाची तो नाश करणारा प्लॅनेट आहे, पक्षी आहे. तिथे अपेक्षा ठेवूच शकत नाही. आणि आता हिस्टेक्टॉमी वगैरे करायची असेल तर मग आपण काय सांगायचं? परत तेच आहे, जे प्लॅन्ट सर्जरी जी आहे ती बघा. परत पहिला प्रेफरन्स कोणाला आहे? घुबड आणि मोराला आहे, फर्स्ट प्रेफरन्स. आता नागपुरात फर्स्ट प्रेफरन्स कोणाला आहे? गडकरी नाही का? आहे ना? गडकरी आणि हे फडणवीस. हा, मी पुन्हा येईल. बाकी कोणाकडे आहे का? कोणाची नाव पण येत नाही. आम्हाला नाव पण माहिती नाही. आता हे दोन लोकांचीच नाव माहिती. दोघांचंच आहे होल्ड. नागपूरला दोघांचा होल्ड आहे. नागपूर का अख्ख्या महाराष्ट्रात? अख्ख्या महाराष्ट्रात इन्फ्रास्ट्रक्चर त्यांनी जे उभं केलं दुसरं कोण करू शकत नाही. ग्रेट मॅन. त्यांच्या अंतर्गत काही संबंध असतील तो दॅट इज डिफरंट, बट पर्सन आर दोघेही चांगले लोक आहेत आणि आमचे आवडते. असा हा क्लासचा मसुदा आहे. बरं ठीक आहे, मुकेश भाऊ तुमचा क्लास आहे? आहे सर. हा बरं. आता चव्हाण मॅडम, तुम्ही 2 शब्द आमच्या कानावरती टाका. हो सर. एकतर पंचपक्षी एवढं कोणी शिकवतच नाही आणि तुम्ही इतकं काही दिलंय आम्हाला, एवढं शिकवलंय, तर सगळ्यांना छानपैकी कळालेलं पण आहे. पहिला जो आहे तो बेस नक्षत्र भाव मध्ये बघताना फक्त तेच बघायचं. गोचरीने बघताना जर 20 अंशाचा असेल तर भाव बंध्यानुसार कुठलं नक्षत्र त्यानुसार पक्षी बघायचा. त्यावेळेला ग्रह बघायचे नाही. ग्रहांवर ज्या नक्षत्राचा अंमल त्या पक्षाचाच अंमल होते. तिथे असतील तर 2 पक्षी आले तर वेगळं फलित. तसं कुठला पक्षी आहे त्याप्रमाणे. तर जर होरा बघून त्याच्या नक्षत्राचा पक्षी घेतला तरी चालेल ना? होरा समजा बघितला. नाही नाही, होरा हा जो पार्ट आहे ना मॅडम, होराशास्त्र जे आहे हे कशावरती आहे? सकाळी सूर्योदय उगवतो त्याला तो त्या ग्रहाचा होरा, जो ग्रहाचा होरा होरा त्या ग्रहानुसार नाही, ग्रहाला नाही. हा हे शास्त्र नक्षत्रावरती अवलंबून आहे, ग्रहावरती बिलकुल नाही. आणि होरा जो आहे तो सूर्योदयाच्या वेळेला तुमचा मुझफ्फरनगरचा होरा वेगळा असेल आणि इकडचा केरळाचा होरा वेगळा असेल. त्याच्यामध्ये सूर्योदयाचा प्रश्न आहे ना. प्रश्न सोडवताना त्याची अवस्था नेहमी बघायची. 2 तास 28च्या पोर्शन मध्ये ज्या अवस्था आहेत त्या बघून सांगायच्या. तर हे सगळं तुम्ही सांगितलंय, खूप सुंदर, अतिशय सुंदर. आणि थँक्स सर, तुम्ही आम्हाला एवढं काही हुशार करतात, तर ज्ञान देतात, तर त्याच्याबद्दल मी खरंच खूप ऋणी आहे, आभारी आहे. थँक्यू सर. धन्यवाद. बर, आता हळदणकर मॅडम तुम्ही सांगा, मग समारोप करतील. तत्पूर्वी कोणाला काही प्रश्न असतील तर विचारा, मग आपण तो प्रश्न सोडू. पण हळदणकर मॅडम बोला.
सर सर एक मला रिक्वेस्ट आहे. हो सर सर. तुम्ही एवढे फिल्म इंडस्ट्रीची पत्रिका वगैरे बघितलेली आहेत वगैरे. सर आता तुम्ही ते सांगितलेलं की मुहूर्त काढताना प्रोडक्शन हाऊसचा किंवा एखाद्या सिरियलचा एखाद्या पिक्चरचा तो सर कसा काढावा त्याच्यावरती कधीतरी कुठल्याही एका लेक्चर मध्ये 5-10 मिनिटं द्या सर. कारण मी काढून देते. खूप काही सिरियल्सचे मी काढून दिलेले आहेत. मी जसा टाइम स्लॉट सांगितलेला की हे इतना टाइम तक तो चलेगा ही, तेवढे ते सिरियल चाललेले आहेत. पण समोरच्या व्यक्तीची अपेक्षा होती की हे जास्त चालायला पाहिजे. आणि मला जो टाइम स्लॉट दिलेला की इतने ही दिन में हमको स्टार्ट करना है या यही दिन है हमारे पास में. आणि कसं असतं ह्या इंडस्ट्रीमध्ये ना प्रत्येकाचा एक एक ऍस्ट्रोलॉजर असतो सर. तर ते सर्व जमवून घ्यायचं असतं की उसने 2 दिन दिए हैं, इसने 3 दिन दिए हैं, इसने 5 दिन दिए. मग माझा डायरेक्टर म्हणणार यही 5 दिन के अंदर मेरे को निकाल के दे. तर सर तुम्ही कसं बघता ते 2-4 मिनिटामध्ये कधी जेव्हा तुमचा मूड असेल ना तेव्हा सर तुम्ही प्लीज सांगा. हा साहेब बेटा, नक्षत्र हा सॉरी मुहूर्तशास्त्र हा एक संपूर्णपणे स्लॉट आहे 2 दिवसाचा. तो 2 शिकवी दिवसाचा. ओके. 2 दिवसाचा आहे. पण सर प्लीज ह्याच्या म्हणजे हे जे प्रोडक्शन वगैरे तुम्ही जे सांगता ना हे खूप म्हणजे डोळ्यासमोर आपल्याला कळतं की आपण काय मुहूर्त काढून दिलेला आहे. सर बिझनेस मध्ये तर त्याची स्वतःची इंटेलिजन्सी असते. पण जेव्हा आर्ट लाईन मध्ये तुम्ही आलात, फिल्म इंडस्ट्रीमध्ये तुम्ही आलात, तर तिथे भरपूर माणसं असतात, सगळ्यांचेच नशीब चालत असतात. आणि तेव्हा ऍस्ट्रोलॉजरने जे काम केलं असतं ना सर त्याला त्याला पण ऍस्ट्रोलॉजर पण कळतं की मी करू शकतो की नाही करतो. आणि सर असं नाहीये की मी करत नाहीये, मी केलं नाहीये, मी करते. आता पण जुबली स्टार म्हणून जो सिरियल होता सोनी पल वरती त्याचा मुहूर्त मीच दिलेला. आणि त्यांना तो आहे ना लॉंग टर्म मध्ये पाहिजे होता की 1-1.5 साल से ज्यादा चले. पण मॅनेजमेंट चेंज झालं सोनीचं पूर्ण. मग त्याच्यामध्ये ते सिरियल त्यांनी आता सप्टेंबर महिन्यामध्ये बंद केलं. ते मी पंचपक्षीवरून पण बघणार होती पण माझ्याकडे ते तक्ते नव्हते, म्हणजे चार्ट्स नव्हते, म्हणून मला त्याचं मिस्टेक कळलेलं नाही. पण सर माझ्या सिरियल्सचं एव्हरेज टायमिंग 13.5 होतं मिनिट्स, म्हणजे एवढं थँक्यू. व्ह्युअर्स होते. तर चांगलंच झालेलं ते. पण सर तुम्ही कधी तुमचं असं मूड असेल तेव्हा त्याच्यावरती ठीक प्रकाश आहे, जरूर टाकावा आणि 2 दिवसाची ठीक आहे, कार्यशाळा घ्यावी जरूर सर. ठीक आहे, ठीक आहे. त्याच्यामध्ये आता सर हरिप्रभा मॅडम. IVF. हा 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 बेटा. नाही सर ओके ओके. हा IVF आहे. मग बिझनेस स्टार्ट करताना तर प्रॉब्लेम मला जास्त नाही येत. फक्त फिल्म इंडस्ट्रीमध्ये खूप थोडा विचार करावा लागतो. आणि जे चाइल्ड साठी IVF तर आपण सर नाही देऊ शकत, ते डॉक्टरच्या डेट्स मध्येच असतं, ते आपल्याकडे नसतं. कदाचित मी दिलेले आहेत त्याच्यामध्ये 2-3 लोकांना चाइल्ड झालेले आहेत. पण सर तुम्ही मूर्त जेव्हा पण शिकवाल ना तर हे आत्ताचे जे पॉइंट्स आहेत, हा बेटा. आत्ताचे जे हा प्रश्न आहेत ते ऍड करा हा प्लीज सर. पण आपण नंतर बोलू. पहिला हरिप्रभा मॅडम, आता तुम्ही हे करा, अभिप्राय द्या, मग तुम्हाला मुख्य क्लास द्यायचा आहे. हो सर. थँक्यू सर. ऍक्च्युली आजच्या क्लासवर बरीच चर्चा झाली आणि खूप बरीच प्रश्न विचारले गेले. आता सावंत मॅडमनी पण पुष्कळ सविस्तर विवेचन आणि शंका आणि अभिप्राय असे दिलेले आहेत. मला याच्यावर आज मी इतकंच म्हणेन की हे 10वं लेक्चर होतं आणि 10व्या लेक्चर पर्यंत आपण बऱ्याच पद्धतीने संपृक्त होत होत आजच्या घडीला बऱ्याच लोकांकडे कदाचित नोट्स अवेलेबल असतील आणि नोट्स अवेलेबल असल्यामुळे आपण त्याचा वापर प्रत्यक्ष कुंडली सोडवताना कसा करणार आहोत, तेव्हा अगदी गल्लत न करता मूळ कुंडली आणि गोचरीची कुंडली याचा पुन्हा पुन्हा भान ठेवून आपल्याला मूळ कुंडलीमुळे ह्या माणसाला या गोष्टी येऊ शकतात त्या जर टाळायच्या असतील तर प्रत्यक्ष त्यावेळेची कुंडली मांडून तो पक्ष कोणता आहे, वार कोणता आहे आणि कोणते कोणते पक्षी तिथे बसलेले आहेत त्यानुसार आपल्याला निवड करून देता येतं. म्हणजे तुम्ही म्हटल्याप्रमाणे पत्रिका या पद्धतीने बघणं हे अतिशय सोपं जाणार आहे. पण हा जो चार्ट आहे तो चार्ट मात्र 2-4 वेळा त्या ह्याच्यामध्ये बसवून आपल्याला बघायला पाहिजे की चार्टचं वरती टायटल काय दिलेलं आहे की कृष्ण पक्ष आहे, मग त्याचा कृष्ण पक्षातला पक्षी कोणता आहे, नंतर त्या पक्षासाठी मिळालेला वार कोणता आहे आणि मग तो तेव्हा शासन करतो तेव्हा मिळालेले स्लॉट कोणते आहेत, या सगळ्यांचा विचारपूर्वक अभ्यास करून त्याप्रमाणे आपल्याला द्यावा लागेल. कधी कधी असंही होईल की तुम्हाला तिथे प्रत्यक्ष गोचरीची कुंडली न मांडता त्याचं काम बघून सुद्धा आपण चार्टमध्ये बघून त्याला वेळ काढून देऊ शकतो. हा सुद्धा याच्यामध्ये ऑप्शन
दिलेला आहे. तेव्हा अतिशय साध्या पद्धतीने पण विचारपूर्वक मेहनत करून कोणता पक्षी काय काय करू शकेल, कावळा आलाय तर त्याचे मतभेद होऊ शकतील, तो कष्ट करण्यासाठी आपल्याला सांगेल. अमिताभ बच्चनचं तुम्ही उदाहरण दिलं, तर अशा वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला त्यातले बारकावे लक्षात घेतले पाहिजे. जसा तुम्ही पंचम स्थानचं सांगितलं आणि तिथे गिधाड आला, तर त्या पंचम स्थानाच्या क्रियेसाठी गिधाडाचा उपयोग नाही, तर तिथे मोर किंवा घोड्यासारखा प्राणीच पक्षीच आपल्याला उपयुक्त ठरू शकेल. तर असे साधक बाधक असा विचार करून आपल्याला या पक्षांचा उपयोग करून कुंडलीचा आणि त्या वेळेचा असा मुहूर्त साधण्यासाठी सुद्धा उपयोग होणार आहे. ते अतिशय माहितीपूर्ण असं हे आहे, शास्त्र आहे, आणि कोणीही शिकावं आणि कोणीही त्याचा आनंद घ्यावा इतकं चांगलं शास्त्र आहे. पण मेहनत घेऊन शिकणं, सुरुवातीला बारकावे लक्षात घेऊन शिकणं हे तितकंच महत्वाचं आहे. तर नुसतं सोपं म्हणून चालणार नाही, तर सोपं करण्यासाठी मेहनत घ्यायला हवी, हेही तितकंच करेल. पण सर, आपण मात्र खूप मेहनत घेऊन आम्हाला शिकवलेलं आहे, तेव्हा आम्ही पण त्याच्यावरून आमची गती चालू आहे. निश्चितपणे आम्ही त्याप्रमाणे कुंडल्या सोडवण्याचा प्रयत्न करतोय. तेव्हा सगळ्या विद्यार्थ्यांकडून मी आपले धन्यवाद मानते. थँक्यू सर. थँक्यू मॅडम. कुबल मॅडम, नाव यू स्टार्ट. सर, सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार. चव्हाण मॅडम, तुम्हाला पण नमस्कार. आणि सगळ्यांनी म्हणजे चव्हाण मॅडम, गीता, सावंत मॅडम आणि आपल्या या हळदणकर मॅडम सगळ्यांनीच अतिशय उत्तम म्हणजे अभिप्राय पण दिलाय. आज त्या सावंत मॅडमनी पण भरपूर भरपूर प्रश्न विचारले, ते पण छान. आणि आता खरं मी बोलते थोडस, पण असं जर म्हणाल तर मी निशब्द आहे ह्या म्हणजे प्रत्येकच क्लासला. पण हा म्हणजे माझं स्वतःचं जर म्हणाल तर तुम्ही आता काही लोकांनी कसं कोणी उशीर आलंय, कोणाला त्या नोट्स नाही मिळाल्या म्हणून व्हॉट एव्हर जे काय कारण असतील, पण तुम्ही इतकं छान शिकवलंय की म्हणजे मूळ कुंडली कशी वाचायची. आता आजच आपण हे उदाहरण घेतलं तर फक्त मूळ कुंडलीवरून म्हणजे आपण जातक कसा आहे, त्याला मिळणारं धन कशा स्वरूपाचं असेल, त्याचे भावंड कसे असतील, त्याला चतुर्थ स्थानाचं म्हणजे आई पण सुख पण कसं असेल, त्याचे संतती संबंधी म्हणजे सगळंच असं षष्टम स्थान, सप्तम स्थान, म्हणजे असं सगळं बघण्यासाठी आपण मूळ कुंडली वापरू. आणि आता जशा ह्या मॅडम म्हणाल्या आपल्या हळदणकर मॅडम, तर ह्याच्यावरनं पण आपण मुहूर्त देऊच. पण आपल्याला ही एक सोय आहे की तो जातक जेव्हा आपल्याला प्रश्न विचारेल तर आपण मूळ कुंडलीचाही आधार, पण प्रश्न कुंडलीचा जास्त आधार घेऊन म्हणजे मग त्याच्यात ऍक्च्युअल त्याचा प्रश्न आणि शासनकर्ता म्हणजे कुठला पक्षी आहे त्याप्रमाणे होतंय की नाही कार्य, होत असेल तर आपण ओके आणि हो म्हणू आणि तो काढून देऊ. पण नसेल तर आपल्याकडे तुम्ही चंद्राचं सांगितलं तसं ऑप्शन, आणि ते पण नाही सापडलं तर आपण म्हणजे अगदी ठामपणे त्याला सांगायला हवं की सध्या तुझं काम होणार नाही, तुला इतके महिने लागतील किंवा पुढचं वर्ष लोटेल, काय व्हॉट एव्हर जे असेल ते. पण म्हणजे इतकं छान. आता मी कसं म्हणजे कुठून आणि काय सुरुवात करू. आज तर तुम्ही हादनकर मॅडमनीच ते टीव्ही आणि काय इलेक्ट्रॉनिक्सचं मला वाटतं विचारलं होतं. तर त्याच्यासाठी तुम्ही म्हणजे कसं कुठला पक्षी हवा म्हणजे शासन करता कुठला यायला पाहिजे, तर घुबड आला तर जास्त चांगलं, कारण त्याला बिझनेस करायचा आहे आणि म्हणजे त्याला पैसे पैसे पण कमायचे. मिळाले पाहिजे. टीव्ही कॉम्प्युटरसाठी तुम्ही मोर म्हणालात, आणि कावळा शनीच्या साठी पण, किंवा मग कावळा असं इन्फॉर्मेशनसाठी पण आपण म्हणू कावळा, आणि हा आपला कोंबडा पण. आणि म्हणजे खूपच सर म्हणजे मला तर आता शब्दात नाही वर्णन करतायत, पण अतिशय अतिशय छान. आणि आजच्या ह्याच्यात मी हे एक सांगू इच्छिते की आपण हा म्हणजे ह्याच्याप्रमाणे आपण शनिवार लावला आणि 8/24 म्हणजे 8/24 ते 10/48 मध्ये तिथे म्हणजे शासन करता जर पक्षी धरला म्हणजे त्यात तो, कारण त्याचा 9/38 तर तो गिधाड आलाय. म्हणजे आपण असं पण सांगू शकतो की ह्या जातकाला म्हणजे त्याला प्रत्येक पावलोपावली म्हणजे त्याला कष्ट हे आहेतच, म्हणजे त्याला जे काही मिळणार आहे
ते कष्ट करूनच तो मिळवेल नो डाऊट, कारण पक्षी त्याला छान आलेले आहेत आपण बघितलं, पण त्याला इतक्या सहजासहजी म्हणजे नाही मिळणार. काय म्हणजे यश मिळेल पण थोडंसं शनीप्रमाणे, आपण थोडक्यात जसं शनी आलं तर आपण काय म्हणतो, यश मिळणार, पण ते मिळालेलं मग कायमस्वरूपी मिळेल असं. पण म्हणजे अतिशय अतिशय सुंदर सर, मी तर एकदम स्पीचलेस आहे, पण मी तरी प्रयत्न केला काय बोलावं आणि काय नाही. आणि सगळ्यांना मी सांगेल की परत 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 तुम्ही ते रेकॉर्डिंग बघा आणि हे करा, आणि खूप छान आणि सगळ्या तऱ्हेने. फक्त एक वाजवी म्हणजे आपल्याला ॲस्ट्रॉलॉजीचं ज्ञान मात्र हवं, कारण शेवटी ती पारंपरिक आहे ना, ते तर पाहिजे. आणि ते आता एवढे स्टुडंट येत आहेत आणि ॲस्ट्रॉलॉजी तुमचे एवढे हायर सुपर सुपर ॲडव्हान्स क्लास करतायत, म्हणजे त्यांना ते नक्षत्र ग्रह यांचं तर ज्ञान नक्कीच आहे. म्हणजे तुम्हाला तिथी हवी आहे, नक्षत्र हवं आहे, पक्ष कुठला आहे ते पण आता त्यांना येतं, आणि गोचरीसाठी आपल्याला वार पण हवा आहे, ते पण महत्वाचं आहे. म्हणजे असं तर सर खूप अतिशय अतिशय उत्तम. सगळ्यांतर्फे मी पुन्हा पुन्हा तुम्हाला कोटी कोटी वंदन करते, कोटी कोटी धन्यवाद देते, आणि तुमचे कोटी कोटी आभार मानते. खरं तर कितीही आभार मानले तरी ते खूप कमी आहे, पण आता आमच्याकडे एवढेच शब्द आहेत. हॅट्स ऑफ टू यू अँड युअर डिवाइन सोल. ह्यूज ग्रॅटिट्यूड, ह्यूज ग्रॅटिट्यूड, ह्यूज ग्रॅटिट्यूड. थँक्यू थँक्यू सर. मॅडम. थँक्यू. मॅडम गॉड ब्लेस थँक्यू यू. सर. मुकेश भाऊ. थँक्यू सर. नमस्कार. ऑल द धन्यवाद बेस्ट. सर, थँक्यू खूप सर. छान झाला धन्यवाद. क्लास. थँक्यू सर. धन्यवाद सर, खूप छान झाला क्लास. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू. थँक्यू थँक्यू सर. व्हेरी मच सर, खूप छान झाला थँक्यू. क्लास. थँक्यू सर. गुड नाईट. सर. गुड नाईट.